मी रेकॉर्डिंग चालू केलं नव्हतं, एक्स्ट्रीमली सॉरी. सो कुठेतरी असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांना गाईड करावं, लोकांना मदत करावी. त्यामुळे गेल्या 4-5 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतोय. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता इथे कुणीही टीम माझ्या बरोबर नाहीये टू गिव्ह मी एनी ऑफ द फीड्स, टू टेल मी एनी ऑफ द क्वेश्चन्स. त्यामुळे माझा इकडचा आय कॉन्टॅक्ट कदाचित मिस होईल, कारण काय मला लॅपटॉपवर फेसबुक पण चालू आहे आणि झूमचं वेबिनारचं बॅक एंड पॅनल पण चालू आहे. सो मला सगळीकडे क्वेश्चन्स बघावे लागणार आहेत. सो प्लीज एवढ्यासाठी मी माफी मागतो आत्ताच, कारण असं नाही छान वाटत. भूषण भुतडाजींनी विचारले झूमचा पासवर्ड आहे का? सर, तुम्ही रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला तो इनबॉक्स मध्ये आलेला असेल. मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की प्लीज 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 तुम्ही ज्यांनी कोणी हे वेबिनार रजिस्टर केले त्यांच्या मेलमध्ये या वेबिनारचा बिझनेस कोच आणि सहस्रबुद्धी आणि सावधान कस्टमर बदलतोय कन्फर्मेशन अशा नावाचा मेल आलेला आहे. तो सर्च करा आणि तिथून वेबिनारला कनेक्ट व्हा. मी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला आज इथे शेअर करणार आहे. मला फक्त एकदा स्क्रीन शेअरिंग व्यवस्थित दिसतंय का नाही ह्याच्याबद्दल थोडस गाईड कराल, विच वुड हेल्प मी अलॉट. गिव्ह मी 1 सेकंड. मी इट इज आणि मेकओव्हर, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी मी बोलत असताना जर का ते तुम्हाला समोर इथे दिसत राहिलं तर ते खूप जास्त फायद्याचं ठरणार आहे, इज व्हॉट आय पर्सनली फील. त्यामुळे आय पर्सनली फील की मी या गोष्टी तुम्हाला इथे सांगाव्यात आणि या गोष्टी डिस्कस कराव्यात. फाईल ओपन होतीये. येस, बट साऊंड इज ब्रेकिंग, नॉट क्लिअर. गुरुनाथ वैरागजी, आय थिंक तुमच्याकडचं नेट इज द मेन प्रॉब्लेम. तुमच्याकडचं नेट जर का नीट नसेल तर तुम्हाला साऊंडचे इश्यूज निश्चित येणार. ज्या लोकांना प्रश्न विचारायचे त्यांना 3 डॉटच्या इथे रेज हँड असा ऑप्शन आहे, त्या रेज हँडला क्लिक करून ठेवा. मी ओळीनं सगळ्यांना अनम्यूट करत जाईल. नाव येस, माय फाईल इज रेडी. मला फक्त सांगा की तुम्हाला ही फाईल व्यवस्थित दिसते आहे ना? शेअर फाईल दिसायला लागेल. गिव्ह मी 1 सेकंड. मला एकदा जर का तुमच्यापैकी कोणी हो सांगितलं, येस 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 म्हणून टाईप जरी केलं तरी दॅट वुड हेल्प मी अलॉट. आय थिंक तुम्हाला ही फाईल दिसायला लागलेली आहे. 5 क्वेश्चन्स टू आस्क फॉर युअर बिझनेस अनालिसिस, इफ आय एम नॉट रॉंग, राईट? तुम्हाला जर का त्याची क्लिअरिटी अजून जास्त चांगली पाहिजे असेल तर दिस इज द क्लिअरिटी. ज्यांनी कोणी अजूनही मोबाईल उभे ठेवलेत, रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू की तुम्ही तुमची स्क्रीन आडवी ठेवा. मी या शीट कडे नंतर येईन, तोपर्यंत मी शेअरिंग स्टॉप करतो. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया सध्या आपल्या बिझनेसमनचं काय चाललं. सध्या आपले बिझनेसमन पहिल्यांदा प्रचंड कन्फ्युज. फ्रॉम संदीप औरंगाबाद कवजे टू ऑल पॅनलिस्ट, इट इज नॉट क्लिअर. ओके सर, ते क्लिअर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला फक्त मोबाईल आडवा धरावा लागेल. मी अजून त्याचं स्क्रीन रिझॉल्युशन वाढवून देईल. आता मी जरा चॅटचे जे कंट्रोल आहेत ते 1 सेकंड. अटेंडीज कॅन चॅट विथ नो वन सो दॅट मला प्रॉब्लेम नाही येणार. येस, 237 आणि फेसबुकवर ऑन अन ऍव्हरेज 43. सो 301 लोक हा आता वेबिनार अटेंड करतायत. प्रिटी गुड नंबर टू गो अहेड ऍक्च्युली. तर आता आपल्या बिझनेसमनचं काय चालू आहे सांगतो. आता आपल्या बिझनेसमनची सगळ्यात मोठी चूक ही चालू आहे की आपण फक्त काय होणार आहे याच्याच बद्दल विचार करतो. गव्हर्नमेंट माझ्यासाठी काय करणार, माझा स्टाफ माझ्या बरोबर कसा बिहेव करणार, माझे वेंडर्स माझ्या बरोबर कसे बिहेव करणार, माझा कस्टमर माझ्या बरोबर कसा बिहेव करेल,
माझं मार्केट, माझे एक्सपोर्टर्स, माझे इम्पोर्टर्स, माझं रॉ मटेरियल कसं मिळेल, मी कुणाला विकू शकेन, कसं विकू शकेन, काय करू शकेन, हे फक्त आणि फक्त आत्ताच्या घडीला कन्फ्युजन. नाव सगळ्यात इम्पॉर्टंटली हे लक्षात घ्या की आत्ताच्या घडीला जसं आपण कोरोनाच्या विरुद्ध आपण सगळेजण उभे राहिलेलो आहोत. आपण कोरोनाबद्दल फार जास्त प्रेडिक्ट करत नाहीये. आपण कोरोनाबद्दल जास्त अंदाज वर्तवत नाहीये. आपण एवढंच करतोय की तो आपल्या जवळ येणार नाही आणि आपण त्याच्या जवळ जाणार नाही, एवढी आपण काळजी करतो. माझ्यासाठी आत्ताची फेज आणि मार्केटचा लॉकडाऊन पिरियड आणि मार्केट आफ्टर द लॉकडाऊन या सगळ्या गोष्टींशी डील करण्यासाठी हेच प्रिन्सिपल. आज कोरोनावर औषध नाहीये, त्याचप्रमाणे लॉकडाऊन नंतर काय होणार याच्यावरचं जालिम औषध कोणाकडेही नाहीये, हे आधी ऍक्सेप्ट करा. आत्ताच्या घडीला कोरोनाच्या अगेन्स्ट जसं आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे, जशी आपल्याला आपली स्वतःची स्ट्रेंथ वाढवायची आहे, त्याच अनुषंगानं आत्ताच्या घडीला आपल्याला आपल्या बिझनेसची स्ट्रेंथ वाढवावी लागणार आहे. मार्केटला किंवा मार्केटवर होणाऱ्या कुठल्याही परिणामांना फेस करण्यासाठी. जर का तुम्ही मार्केटवर होणाऱ्या परिणामांना फेस करण्यासाठी आता तुमच्या बिझनेसला स्ट्रेंथनच नाही केलं, तर उद्या लॉकडाऊन नंतर सरकारने एक नाही 100 स्कीम्स आणल्या तरी तुम्ही काहीही करू शकणार नाही. मी नौशाद सरांशी या विषयावर परवा बोलत होतो आणि नौशाद सरांनी मला एक खूप छान वाक्य सांगितलं की किनाऱ्यावर बसून जर का मासे येतील आणि आपण मासे पकडून खाऊ या अपेक्षेने बिझनेस करत राहिला तर काही होणार नाही. आता समुद्रात उडी मारायची वेळ आहे मासे पकडण्यासाठी. समुद्रात उडी मारायची म्हणजे फ्रस्ट्रेशन मध्ये नाही. मग समुद्रात जर का आपल्याला उडी मारून समुद्रात जर का मध्यभागी जाऊन जाळं टाकून मासे पकडायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला त्या गोष्टीसाठी, त्या स्किलसेटसाठी, त्या प्रकारासाठी स्वतःला स्ट्रेंथन करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतःला स्ट्रेंथन करणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन नंतर मी ते सांगणारच आहे की कुठले सेक्टर्स बूस्ट होतील, कुठले सेक्टर्स नाहीत होणार. पण काही जरी झालं तरी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बिझनेसची इम्युनिटी पॉवरच जर का कमी असेल तर माहित नाही, कदाचित तुम्ही लॉकडाऊन नंतर सस्टेन व्हाल पण त्याच्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या प्रॉब्लेममुळे कोलॅप्स पण होऊ शकतो. आता स्वतःच्या बिझनेसला स्ट्रेंथन कसं करायचं, स्वतःच्या बिझनेसला अजून बेटर कसं करायचं आणि स्वतःच्या बिझनेसला अडॅप्टेबल. आता EQ, IQ या दोन गोष्टी तुम्हाला आजपर्यंत माहित होत्या. इमोशनल कोशंट आणि इंटेलिजन्स कोशंट. EQ is emotional quotient आणि IQ is intelligence quotient. There is one thing which is now derived is as AQ. AQ म्हणजे adaptable quotient. तुम्ही जर का बदलत्या परिस्थितीनुसार अडॅप्टेबलच तुमचा अप्रोच ठेवला नाही, टेक माय वर्ड्स, तुम्ही या लॉकडाऊनच्या फेज नंतर सस्टेन होणार नाही. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. पण आता अडॅप्टेबल कोशंट म्हणजे शब्द अवघड असला तरी खूप बेसिक गोष्ट. आज आपण गेली 35-37 दिवस अनेक लोकांना अनेक व्यसनं असलेली बघतोय, काहीच मिळत नाहीये तरी सुखी राहतायत. म्हणजे आपला अडॅप्टेबल कोशंट खूप जास्त चांगला आहे इंडिव्हिज्युअल लेवलला. म्हणजे ऑन अ लाइटर नोट मी असं म्हणतोय की गेले 37 दिवस आपण घरी राहिलेलो आहोत बायको बरोबर न भांडण करता, म्हणजे आपला अडॅप्टेबल कोशंट किती जास्त असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. मी फक्त एकदा बघतो की लाईव्ह व्ह्युअर्स मध्ये माझी बायको नाही ना हा व्हिडिओ बघत आहे, नाहीये. सो आय एम सेफ. नाव गोइंग फर्दर, या अडॅप्टेबल कोशंटला कसं वाढवायचं, काय गोष्टी करायला पाहिजेत, काय होणार आहे, कुठल्या सेक्टरनी कशा पद्धतीने डील करायला पाहिजे, एक एक आपण सगळ्या गोष्टी वन बाय वन डिराईव्ह करायचं. सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की मार्केटमध्ये सस्टेन राहण्यासाठी आपण स्वतःच्या बिझनेसला, स्वतःच्या कंपनीला, स्वतःच्या स्टाफला, स्वतःच्या मार्केटला, स्वतःच्या व्हेंडरला एक आपल्या बिझनेसचे जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सर्कल आहे या सगळ्या सर्कलला स्ट्रेंथन कसं करू शकतो. आय विल बी गोइंग वन बाय वन, ज्याच्यात तुम्हाला ही स्क्रीन दिसेल समोर आणि त्याच्यात बुलेट पॉइंट्स ऑलरेडी पुटअप केलेले आहेत. सो इट इज क्वेश्चन टू आस्क आणि शेअर.
आय थिंक इट इज प्रिटी फाईन, रीडेबल आहे कंटेंट. स्क्रीन इज नॉट क्लिअर सर. सर आता जस्ट बघा एकदा क्लिअर आहे का? इट इज नॉट क्लिअर. व्हॉट आय विल डू इज, होय क्लिअर आहे अनिश आता. क्लिअर आहे ना सर? ग्रेट ग्रेट. लेट अस डिवाइड दिस अनालिसिस इनटू 5 मेजर कोर पॉइंट्स. त्याच्यातला सगळ्यात पहिला पॉइंट आहे व्हॉट आर युअर कोर ऍक्टिव्हिटीज. तुमच्या कोर ऍक्टिव्हिटीजचं तुम्हाला आधी अनालिसिस करून ठेवावं लागेल. त्या अनालिसिस मध्ये काय काय करायचंय, कसं कसं करायचंय. आय एम जस्ट गोइंग वन बाय वन. वर यू सक्सेसफुल इन डिलिव्हरिंग दिस सर्व्हिसेस और इज देअर एनी रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रॉडक्ट ओरिएंटेड काम करत असाल किंवा तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड काम करत असाल, स्वतःच्या प्रॉडक्टचं आणि सर्व्हिसेसचं अनालिसिस करा की माझे जर का 100 प्रॉडक्ट्स होते तर मी कुठले प्रॉडक्ट सेल करण्यात, मार्केट करण्यात, प्रॉफिट कमवण्यात सक्सेसफुल होतो आणि कुठल्या प्रॉडक्ट्स मध्ये मला सेटबॅक बसले, कुठल्या प्रॉडक्ट्स मध्ये मी समहाऊ मागे पडलो. हे अनालिसिस एवढ्यासाठी करावं लागणार आहे कारण लॉकडाऊन नंतर तुम्हाला तुमची लिक्विडिटी स्ट्रॉंग करावी लागणार आहे आणि लिक्विडिटी स्ट्रॉंग करण्यासाठी नॉन परफॉर्मिंग प्रॉडक्ट्स हे तुमचे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स असतात. सो तुम्हाला तुमच्या नॉन परफॉर्मिंग प्रॉडक्ट्स किंवा तुम्हाला तुमच्या नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मधनं ते सगळे, भले तुम्ही नो लॉस नो प्रॉफिटला विका, भले तुम्ही ते कुठे डम करा, पण त्याच्यातनं तुमची लिक्विडिटी स्ट्रॉंग करा, ज्याच्यामुळे तुमची लिक्विडिटी खूप चांगल्या लेवलला येईल. आणि आता मल्टिपल प्रॉडक्ट्स मध्ये हे पण करून बघू, ते पण करून बघू, हे दिवस लॉकडाऊन नंतर राहणार नाहीत. आय एम रिपीटिंग अगेन. पळत्या घोड्यावरच पैसे लावावे लागणार आणि घोड्याला जास्त पळवावं लागणार. म्हणजे काय सांग, तुमच्याकडे एक एक्झाम्पल घेऊया आपण. एखाद्या छोट्याशा व्हॉट यू से अगदी बेसिक, यार मला कोण सारखं कॉल करतंय. आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक रिटेल स्टोअर आहे. लेट्स से कुशल सरांच्या शॉपचं आपण एक्झाम्पल घेऊ आणि त्यांच्याकडे जर का XYZ टाइप्स ऑफ कटलरी आणि क्रॉकरी त्यांनी 10,000 युनिट नंबर सेल केलेला आहे आणि दुसरा जो आयटम आहे जो त्यांनी फक्त 500 युनिट सेल केलेला आहे. आता प्रॉफिट मार्जिन, त्यांची युनिट सेलिंग प्राइस हे आता बाजूला ठेवा. आताच्या घडीला 500 युनिट प्रॉडक्ट विकायची रिटेन्शन कपॅसिटी बिझनेसेसची नसणार आहे. 10,000च्या ऐवजी आपण 12,000 कसं विकू आणि या 500चा लॉस कसा भरून काढू, याच्यावर आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे. जे रिटेल काउंटर्स मध्ये आहेत ते मी प्रत्येक सेगमेंटची एक्झाम्पल्स देत जाईन. रिअल इस्टेट देईन, इलेक्ट्रॉनिक्स देईन, रिटेल काउंटर्स देईन, गार्मेंट्स देईन, रेस्टॉरंट्स देईन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. टुरिझम, इव्हेंट्स, हॉस्पिटॅलिटी सगळं देईन. फक्त जी लोक फेसबुकवर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी शेवटी देईन. जी लोक झूमवरही आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी सगळ्यात शेवटी देईन. ती एकदा शीट आणि नंतरच्या अजून 2 स्लाइड्स हे संपल्यानंतर माझ्या अंदाजाने मी 5 वाजेपर्यंत ते 5:10 पर्यंत बोलेन आणि त्याच्यानंतरचा अर्धा ते पाऊण तास हा डेफिनेटली फक्त तुमच्यासाठी असेल, तुमच्या क्वेश्चन आन्सरसाठी. Next question, do you need to look at adding or changing services to meet new customer demands? आता हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे की तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्स आणि तुमच्या सर्व्हिसेस मध्ये काही ऍडिशन करायचे किंवा काही चेंजेस करायचे का नवीन कस्टमर डिमांडच्या अनुषंगाने. कारण काय, कस्टमरचे डिमांड्स बदलत राहणार, कस्टमरच्या गोष्टी बदलत राहणार, कस्टमरच्या अपेक्षा बदलत राहणार. त्या कशा बदलणार आहेत, काय बदलणार आहेत हे मी बिझनेस आफ्टर लॉकडाऊन या शेवटच्या पॉइंट मध्ये निश्चित कव्हर करेन. पण याचं डॉक्युमेंटेशन करा. मी बऱ्याच वेळेला बऱ्याच बिझनेसमॅनशी बोलतो, त्यांच्या मला माहित नाही का लोक असं करताय. एनिवेज, त्यांच्या 2-2, 3-3 जनरेशन्स एकेका बिझनेस मध्ये आहेत पण त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन शून्य आहे. मी त्यांना बऱ्याच वेळेला विचारलं की तुमचा
तिकीट साईज काय आहे, तुमचा पर कॅपिटा एक्सपेंडिचर काय आहे, तुमचा पर कॅपिटा इन्कम रेशो काय आहे, तुमचे प्रॉस्पेक्ट काय आहेत, तुमचे लीड्स काय आहेत, तुमचे हॉट कॉल्स काय आहेत, तुमचे वॉर्म कॉल्स काय आहेत, तुमचे कोल्ड कॉल्स काय आहेत. प्लीज जे हे टुनटुन जे वाचतंय त्याच्याकडे मी जसं दुर्लक्ष करतोय तुम्हीही करा, कारण की दिस इज बियॉन्ड माय लिमिट. सो त्या लोकांकडे इथे डिटेल्सच नाहीये. त्यांचं एकच वाक्य असतं, पिछले 50 साल से हम लोग करते आ रहे हैं, मुझे लग रहा है यही सही है. प्लीज या मेंटॅलिटी मध्ये राहू नका. यू वुड बी थ्रोन आउट ऑफ द मार्केट. तुम्ही अडॅप्टेबल क्वेश्चन तुमचा किती आहे, दॅट वुड मेक द बिगेस्ट ऑफ द इम्पॅक्ट. तिसरा पॉइंट याच्यातला, डू द गुड्स अँड सर्व्हिसेस यू ऑफर मॅच कस्टमर नीड्स. आता कस्टमर नीड्स काय बदलतील? एक बेसिक एक्झाम्पल घेऊ. लेट्स से तुमचा कोचिंग क्लासेसचा बिझनेस आहे. पालकांची गरज मुलांनी शिकावं ही तर बदलणार नाही, पण पालकांची इच्छा त्यांनी कसं शिकावं ही निश्चित बदलणार आहे. मग आपण ऑनलाईन क्लासेससाठी हा वेबिनार सारखा प्लॅटफॉर्म शिकून घेतला तर अहो जागेच्या भाड्याच्या 10% कॉस्ट मध्ये आपण हे करू शकतो. स्पेशल बॅचेस घेऊ शकतो. मुलगा त्याच्या घरात बसूनच शिकू शकतो. डिजिटलायझेशनची किंमत वाढणार. तुमची शोरूम आणि तुमचं शॉप किती छान आहे याला सेकंडरी प्रायोरिटी येणार. तुम्ही डिजिटली किती स्ट्रॉंग आहात याला लोक फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवणार. टेक माय वर्ड्स. आणि विच नीड्स टू बी टेकन व्हेरी सिरियसली. जे एक्सपोर्टर्स आहेत, मी बऱ्याचशा एक्सपोर्टर्सना जेव्हा भेटतो त्यांना फक्त असं आहे की आमची वेबसाईट आहे, आमचे कॅटलॉग्स आहेत, पण ते इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आहेत का, इंटरनॅशनल टेस्टचे आहेत का. मग मला जर का एक्सपोर्ट करायचं असेल आणि मलाच जर का क्लायंटकडे जावं लागत असेल तर मला अशी एक सेल्स टीम बिल्ड करावी लागेल जी भारताबाहेर जाऊन एक सेकंद थांबा जरा, मी व्हॉइस जरा कट करून टाकतो इथला. ठीक आहे. जी मला भारताबाहेर जाऊन माझ्यासाठी सेल्सचं काम करू शकेल. कारण लोकांची गरज बदलणार. लोकांचा तुमच्याकडे बघायचा व्ह्यू बदलावा लागणार. एक्सपोर्ट बिझनेस मधल्या लोकांना हात जोडून विनंती आहे, तुमच्यासारखी प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी बाकीच्या कोणालाही सध्या नाहीये. जे कोणी टेक्सटाईल ओनर्स किंवा टेक्सटाईल इंडस्ट्रियलिस्ट आता हा व्हिडिओ बघतायत, सगळ्यांना प्लीज एक तुमचा लहान भाऊ म्हणून सांगतोय, प्लीज स्वतःच्या प्रेझेंटेशनवर, स्वतःच्या सेल्फ स्पीचवर, स्वतःच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवर खूप तगडं काम करा. कारण तुमचा कॉम्पिटिटर आता लोकांच्या नजरेत अत्यंत वाईट ऑलरेडी झालाय. आता तुम्ही छान व्हायचं एवढंच फक्त राहिलेलं आहे. मी फॅक्ट्स आणि फिगर्स सांगणार आहे. जाता जाता फॅक्ट आणि फिगर्स सांगतो. आपल्याकडे $45 मिलियन, $45 मिलियन आपण कशासाठी चायनाला देत असू? कॅन यू इमॅजिन? आपण $45 मिलियन वर्षाला फक्त गुंड्या, चेन, हँगर आणि सुया या 4 गोष्टी आपण $45 मिलियन परचेस करतोय. तुम्ही मला सांगा, हे युनिट जर का उद्या इंडियात आपण एस्टॅब्लिश करू शकलो आणि चायनाला ब्लॉक केलं, आणि चायना ब्लॉक होणार कारण का इम्पोर्ट ड्युटीज प्रचंड प्रमाणात वाढणार. कोणाला चायनाशी व्यवहार करायची आता मेंटॅलिटी नाहीये. टेक माय वर्ड्स. तुमचे सगळे जे रॉ मटेरियल आहे जे चायनातनं येत होतं ते इव्हेंच्युअली भारतात प्रोडक्शन चालू होणार, विच वुड टेक टाइम. हे ओव्हरनाईट नाही होणार. पण परत तेच आहे की मी त्या बदलाला तयार असेन का? माझी मागणी तेवढ्या पटीत मी वाढवू शकेन का? आणि माझ्यात जर का एखाद्या मित्रांनी असं युनिट टाकलं तर मी त्याला सपोर्ट देऊ शकेन का? हा आता आपल्या सगळ्यांना विचार करायचा. सगळ्यात महत्वाचं चौथा पॉइंट ह्याच्यातला, विच गुड्स ऑर सर्व्हिसेस परफॉर्म बेस्ट लास्ट इयर. जी कोणी लोक लिहितायत किंवा नोटिंग करतायत, नॉट रिक्वायर्ड, ही अख्खी शीट तुमच्या बरोबर शेअर केली जाईल. सो असे कुठले गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत जे गेल्या वर्षी सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत होते, सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्म केलंय? कारण मी जसं म्हणलं तसं तुम्हाला कारण तुम्हाला आता फक्त आणि फक्त धावणाऱ्या घोड्यावर पैसे लावायचे. जे तुमचं युनिक आहे तेच विकायचं. आपण जे अलाइड प्रॉडक्ट्स मध्ये जातोय ना, अजिबात जाऊ नका. रीच वाढवा. आता जर का लेट्स से
सोलापूरचं आपण उदाहरण घेऊ की आज सोलापूरचं पॉप्युलेशन आहे साधारणतः 12 ते 14 लाख आपण धरून चालू. तुमचं जर का लेडीज कुर्तीचं शॉप आहे, लेडीज कुर्तीचं शॉप म्हणजे सोलापुरातले जवळपास 6 ते 6.5 लाख तुमचे प्रॉस्पेक्ट कस्टमर्स आहेत. तुमच्याकडे किती कस्टमर्स पोहोचले आहेत आणि तुम्ही किती कस्टमर्स पर्यंत पोहोचला आहात याचा अभ्यास करा. स्वतःच्या बिझनेसची रेडियस वाढवा आणि दिस इज द बेस्ट टाइम जेव्हा तुम्ही सोलापुरातल्या अपार्टमेंटचे डिटेल्स काढू शकता, सोलापुरातल्या महिला मंडळांचे डिटेल्स काढू शकता. प्रत्येकासाठी प्रॉस्पेक्ट कस्टमर वेगळा आहे, पण कस्टमर प्रोफाइलिंग आणि डेटाबेस जोपर्यंत स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुम्ही बाउन्स बॅक चांगले होणार नाही. आणि लॉकडाऊनच्या काळात आरामात बसण्यापेक्षा लॉकडाऊनच्या काळात बिझनेस साठी जिम करा, ज्याला बिझनेस जिम म्हणतोय, की स्वतःच्या बिझनेसला व्यायाम करायला सांगा, सो दॅट इव्हेंच्युअली आपला बिझनेस ताकदवान बनेल आणि नंतर तो येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत सस्टेन होईल आणि बाउन्स बॅक होईल. द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट आर युअर कॉस्ट. डू यू नीड टू एक्सप्लोर वेज ऑफ लोअरिंग द कॉस्ट. आता जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सेगमेंट फायनलाइज केले की लॉकडाऊन नंतर मला याच प्रॉडक्ट आणि याच सर्व्हिसेसवर काम करायचं आहे, त्याच्यासाठी आपण आपल्या कॉस्ट कुठल्या कमी करू शकतो. मग त्याच्यात ह्युमन रिसोर्स कॉस्ट असेल, मग त्याच्यात तुमची फिक्स कॉस्ट असेल, तुमची लँड कॉस्ट असेल, तुमची प्रोडक्शन कॉस्ट असेल, तुमची सेल्स अँड मार्केटिंग कॉस्ट असेल. देर आर व्हेरियस प्लॅटफॉर्म्स ज्या पद्धतीने आपण खूप कमी पैशात खूप चांगलं मार्केटिंग करू शकतो आणि मार्केटिंग इंडस्ट्री बूम मध्ये जाणार. टेक माय वर्ड्स, तुम्ही जोपर्यंत डिजिटली हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसणार नाही, कारण काय लोक फिजिकली भेटायलाच घाबरणार. आज तुम्हीच इमॅजिन करून चाला की इन केस जर का तुम्हाला कुठेतरी जायचंय आणि तीच गोष्ट तुम्हाला आयटी घरापर्यंत मिळते, तुम्ही काय प्रेफर कराल? तुम्ही ती आयटीच घ्यायला प्रेफर कराल. मग या ऑनलाईन लोकांना आयतं द्यायला भाग पाडण्यापेक्षा तुम्हीच आयतं देण्याची सिस्टीम चालू करा जे ऑनलाईन मार्केटला कट करेल. दॅट्स हाऊ यू कॅन स्ट्रेंथन. एक एक्झाम्पल देतो. लेट्स से तुमचं रेस्टॉरंट आहे, ज्या रेस्टॉरंटमध्ये 10 टेबल्स आहेत. सॉरी, वेबिनार मध्ये समोरनं ऑडियन्स काहीच बोलत नसतो, एकट्याला बोलावं लागतं, सो मी मधनं पाणी पिन, त्यासाठी माफी आताच. लेट्स से तुमचं रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंट आता 10 टेबल्स आहे, ज्या 10 टेबल्ससाठी तुमच्याकडे 4 वेटर्स काम करतात. तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार. मग तुम्ही 10च्या जागी 5च टेबल सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून ठेवा आणि 4 पैकी 2 वेटर्स ना होम डिलिव्हरीसाठी यूज करा. सो दॅट एक लक्षात घ्या की लॉकडाऊन नंतर कस्टमर तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हालाच कस्टमर पर्यंत जावं लागणार आहे बाय एनी ऑफ द मीन्स. आणि तुम्हाला जर का कस्टमर पर्यंत जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हा जो तुमच्या हातात मोबाईल आहे ना, हे 6 इंचाचं 6x4 इंचाचं जे खेळणं आपल्या हातात आहे, त्या खेळण्यावर तुम्ही दिसायला पाहिजे आहात. तुम्ही फेसबुकवर दिसायला पाहिजे, तुम्ही इन्स्टावर दिसायला पाहिजे, तुम्ही डिजिटली खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. मी या सगळ्या आस्पेक्टवर मार्केटिंगच्या खालच्या अनालिसिस मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात बेसिक गोष्ट आपण याच्यानंतर आपल्या बिझनेसची एफिशियन्सी टेस्ट घेणं खूप गरजेचं आहे की माझा बिझनेस किती एफिशियंट आहे. मग त्याच्यात तुमच्या बिझनेसच्या प्रिमायसेस बद्दल असेल, फॅसिलिटीज बद्दल असेल, तुमचं लोकेशन असेल किंवा तुमच्या कस्टमरच्या अपेक्षा असतील तुमच्याकडनं. इट कुड बी एनी डॅम थिंग. आणि हे जर का नसेल तर तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकता, काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. अगेन, इंटेरियर फार छान करणं ही इम्प्रूव्हमेंट नाहीये. फॅसिलिटी म्हणजे काय, तर माझ्याकडे एंट्रीला आल्यानंतर आता जर का मी त्या थर्मामीटरनी, तो लाईटवाला थर्मामीटर, त्याला मला काय फार टेक्निकल टर्म माहित नाही, पण आय होप तुम्हाला समजलं असेल, ते आहे का, मी सॅनिटाइज्ड माझी प्रिमायसेस ठेवली आहे का, आणि त्याला मी कसं ब्रँड करेन. मी अगेन परत सांगतो, लॉकडाऊन नंतर लोकांना स्वच्छ नको, लोकांना स्वस्त नको असणार, लोकांना स्वच्छ हवं असणार. सो तुम्ही स्वस्त देण्यापेक्षा तुम्ही स्वच्छ देताय, हे जर का आपण लोकांच्या मनात बिंबवू शकलो आणि तशा फॅसिलिटीज तिथे देऊ शकलो
तर तुम्ही त्या इंडस्ट्रीचे रोल मॉडेल असाल, तुम्ही मोठे प्लेयर बनाल. सगळ्यात महत्वाची गोष्ट एफिशियन्सी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम्स. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम्स मध्ये सगळ्यात महत्वाचे की IT सिस्टीम्स, तुमचे व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट, तुमची वेबसाईट फक्त असून उपयोगाचं नाहीये, ती किती एफिशियंट आहे. त्याचा म्हणजे ऑटोमेटेड रिस्पॉन्स नावाची एक गोष्ट असते की त्यांनी प्रश्न विचारला की ऑटोमेटेड त्यांना उत्तरं जातात. अशा प्रकारचे आपण फीचर्स काही ठेवलेत का? म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया आपण की उद्या जर का तुम्ही टेरी टॉवेलच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल आणि एका चेन्नई मधल्या माणसाला तुमची प्रॉडक्ट रेंज हवी आहे, त्यांनी फक्त आणि फक्त तुमच्या व्हॉट्सअपला हाय पाठवलं तर त्याला तुमचे सगळे कॅटलॉग चांगले फोटो काढलेले जायला पाहिजे. आपण आता काय करतोय माहितीये का? कोणाची काही रिक्वायरमेंट आली की आपण गॅलरीत जातो, फोटो सिलेक्ट करतो आणि पाठवून देतो. थोडा अभ्यास करा. व्हॉट्सअप बिझनेस मध्ये एक फीचर आहे ज्याच्यात तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे कॅटलॉग करू शकता आणि ते कॅटलॉग ऑटोमॅटिक तुम्ही सेंड करू शकता. आता परत जे कोणी महाराष्ट्रीयन व्यावसायिक किंवा जे कोणी व्यावसायिक आता हा व्हिडिओ बघतायत, सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या, सगळं स्वतः करत बसू नका. आपली हीच सगळ्यात मोठी चूक आहे की आपल्याला सगळं स्वतःलाच करायचं. जाहिरात स्वतःच लिहायची आहे, डिझाईन स्वतःच करून घ्यायचंय, पर्चेसिंग स्वतःच करायचंय, सेल्स स्वतःच करायचंय, HR ह्युमन रिसोर्स सिलेक्ट आणि ट्रेन स्वतःलाच करायचंय, कस्टमरशी बोलायचंय स्वतःलाच बोलायचंय. असं करून टेक माय वर्ड्स तुम्ही बाउन्स बॅक निश्चित नाही होणार, रादर तुम्हाला बाउन्स बॅक होणं सगळ्यात अवघड जाईल. एम्प्लॉय करण्यापेक्षा लोकांना डिप्लॉय करा. म्हणजे कामासाठी लोक एम्प्लॉय केली तर तुमची फिक्स कॉस्ट वाढणार. त्याच्यापेक्षा आउटसोर्स करून टाका. तू माझी डिझायनिंग एजन्सी, तू माझी मार्केटिंग एजन्सी, तू माझी ह्युमन रिसोर्स एजन्सी, मला हे रिझल्ट पाहिजे. धंदा त्यांना करू दे, धंदा तुम्ही पण करा. आपण सगळेजण धंद्याच्या नावाखाली फक्त कामच करतोय, बिझनेस खूप कमी लोक करतात. मी बऱ्याच म्हणजे मी ह्युमन रिसोर्सला आल्यानंतर तर एक 10-15 मिनिटं बोलणार आहे. तर आय ओपनिंग फॅक्ट्स अँड फिगर्स ज्या आपल्या सगळ्यांना आता इंट्रोस्पेक्टून विचार करायची गरज आहे. तिसरा पॉइंट आहे तुमच्याकडची लोक आणि त्यांचे स्किल्स. मग त्याच्यात काय म्हणलंय की असेस वेदर दे हॅव द राईट स्टाफ अँड वेदर दे हॅव इफेक्टिव्ह ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्लॅन्स टू बिल्ड अप देअर स्किल्स. आज एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, 37 दिवस होते, 37 दिवस, आणि अजून एखाद महिना असा जाईल असं आपण प्रेडिक्ट करूया. अशी आशा अजिबात करायची नाही. लवकरात लवकर सगळ्यांना बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर यायचं आहे. पण आपण 2 महिन्यात आपल्या स्टाफचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकलो असतो, आपल्या स्टाफच्या इंटेग्रिटी, ऍटिट्यूड, सेल्स स्किल्स, त्यांचे ग्रूमिंग स्टँडर्ड याच्याबद्दल काम करू शकलो असतो, त्यांच्यासाठी ट्रेनिंग अरेंज करू शकलो असतो. मी सिंपल गोष्ट केली, ज्या लोकांसाठी मी आता कन्सल्टन्सी देतोय, मी 1 दिवसाआड त्यांना पिक्चर बघायला सांगितले आणि त्या पिक्चर मधनं काय शिकला हे आम्ही डिस्कस करत करत त्यांना आम्ही व्हॅल्यूज आणि इंटेग्रिटी आणि या सगळ्या गोष्टी शिकवल्या. सी बेसिक काय माहितीये का, वी डोंट हॅव अ प्लॅन टू स्ट्रेंथन अवर बिझनेस. आत्ताच्या घडीला आपल्याला फक्त आणि फक्त टेन्शन आलंय. कशाचं आलंय कोणालाच माहित नाही. अरे पण टेन्शन घ्यायचं कारणच नाहीये. तुम्ही आत्ता जिम करा ना. कोरोना कधी जाणार आपल्या हातात नाही, मार्केट कसं होणार आपल्या हातात नाही, कस्टमर कसा होईल आपल्या हातात नाही, आपण स्वतः बिझनेस कधी करायला लागू आपल्या हातात नाही. आता आपल्या हातात काय? आता आपल्या हातात फक्त आणि फक्त आपल्या बिझनेसला आपण स्ट्रेंथन कसं करू शकतो, आपल्या इथल्या लोकांना जे आपल्याला ट्रेनिंग्स द्यायचे होते, त्यांच्या बेटरमेंटवर काम करायचं होतं, या सगळ्या गोष्टींवर आपण कसं काम करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता खूप बेसिक लेवलला जाऊन विचार करायची गरज आहे आणि त्याच्यावर काम करायची गरज आहे. जे एक्सपोर्ट वाली लोक आहेत, डोंट यू थिंक जर का उद्या तुम्हाला अख्खं वेस्टर्न कंट्रीजचं मार्केट कोलॅप्स झालंय, ते चायनावर चिडलेत, अख्खं US मार्केट चायनावर चिडलेलं आहे. टू गिव्ह यू सम आय ओपनिंग फॅक्ट्स, 22,000 कोटी रुपयाचं फक्त टेक्सटाईल इम्पोर्ट करतं US, वन कंट्री. 22,000 कोटी इंडियाकडून, म्हणजे नॉट ग्लोबली, इंडियाकडून 22,000 कोटी रुपयाची टेक्सटाईल इम्पोर्ट होतात US मध्ये, विच इज 20% ऑफ द टोटल इम्पोर्ट्स ऑफ देअर टोटल टेक्सटाईल इम्पोर्ट्स.
चायना 25% त्यांना एक्सपोर्ट करत आहे. म्हणजे US मध्ये 25% माल, जर का टेक्सटाईल इम्पोर्टचा आपण ग्राफ बघितला तर 25% चायनाकडनं आणि 20% भारताकडनं, हे 25% सगळेच्या सगळे ओपन होणार आहेत. आपण स्वतः केपेबल आहोत का? आपण अजूनही जर का पांढरे कडक शर्ट आणि पॅन्ट घालून त्या लोकांसमोर भेटायला गेलो तर डोंट एक्सपेक्ट अ डील टू गेट क्लोज डाऊन. माझं म्हणणं आहे की यू नीड टू बी रिअली व्हेरी प्रोफेशनल. You need to be very professional in terms of presenting yourself, in terms of your self speech, your presentation, आणि तुम्ही प्रॉडक्ट काय बनवताय याच्यापेक्षाही तुम्ही प्रॉडक्ट कसा बनवताय याला जास्त व्हॅल्यू येणार आहे. सो तुमच्या प्रोडक्शन मॅनेजमेंट सेलची ही खूप मोठी जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी, मग तो प्रॉडक्ट कुठलाही असू दे, रेस्टॉरंट प्रॉडक्ट असू दे, टेक्सटाईल प्रॉडक्ट असू दे, ऑटोमोबाईल प्रॉडक्ट असू दे, कारण प्रॉडक्ट विकली जाणार नाही. आता विकली जाईल त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू, की आम्ही हा प्रॉडक्ट, सी टच फ्री डिलिव्हरी. व्हॉट डू यू मीन बाय टच फ्री डिलिव्हरी? फायनली दे आर नॉट सेलिंग प्रॉडक्ट्स, दे आर कमिंग ऑन द प्लॅटफॉर्म वेअर दे आर सेलिंग कॉन्सेप्ट्स. की आज लोकांना भीती वाटते की कोणाचा हात लागला तर काय होईल आणि त्याला टच केलं तर काय होईल. आम्ही फक्त 1 सेकंद बघतो, मला फेसबुकवर एक नोटिफिकेशन आलं इट सीम्स. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे फेसबुकवर की मी ऑडिबल नाहीये. एकदा जे शुभम चेक करून मला सांगशील बेटा? एकच मिनिट. आय जस्ट व्हिडिओ पॅनल शेअर कम्प्युटर. ओके ओके. डन. माझ्या अंदाजानं मी ऑडिबल होईल परत वन्स आय एम हिअर. आता मी ऑडिबल असेल. ओके. मी स्क्रीन परत शेअर करायला लागेल. सो सगळ्यात महत्वाचा आणि नंतरचा आस्पेक्ट आहे की आपण आपल्या बिझनेसला स्ट्रेंथन सगळ्या आस्पेक्ट्सनी कसं करू शकतो. थर्ड पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, इज युअर फायनान्शियल अनालिसिस आणि फायनान्शियल स्ट्रेंथनिंग. आता याच्यात बरेच सारे आस्पेक्ट्स आहेत. गव्हर्नमेंट एड आहे, बँकिंग आहे, तुमचे पर्सनल इन्व्हेस्टर्स आहेत, आणि देर आर मेनी ऑड डायव्हर्सिफाईड सेक्टर ज्याच्यातनं तुम्हाला किंवा तुम्ही स्वतःच्या बिझनेसला फायनान्शियल खूप केपेबल बनवू शकता. तुम्ही खूप जास्त प्रमाणात एनहान्स तुमची लिक्विडिटी करू शकता. सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे तुमचं कॅश फ्लो अनालिसिस, जे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. सो तुम्हाला तुमच्या कॅश फ्लोवर प्रचंड चांगल्या प्रमाणात काम करावं लागेल. तुमचा पैसा कुठे जातोय आणि तुमचा पैसा कुठून येतोय, कदाचित काही स्ट्रॉंग कॉल्स घ्यावे लागतील आणि ते घेणं आत्ताच्या घडीला खूप जास्त गरजेचं आहे. कारण या लिक्विडिटीचा प्रॉब्लेम प्रचंड प्रमाणात सगळ्यांनाच येणार आहे. आता याच्यात बेसिक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा फायनान्शियल डिझास्टर्स आले 1991, 2002 आणि 2009, लिक्विडिटी स्ट्रॉंग करण्यात भारताचा पहिल्या 5 देशांमध्ये नंबर लागतो. ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह साईन आहे. सो भारताने लिक्विडिटीवर खूप चांगल्या पद्धतीने डील केलेला आहे आणि वी आर एक्सपेक्टिंग द सेम थिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट ऍज वेल. खूप साऱ्या स्कीम्स तुमच्यापर्यंत येतील, खूप सारे प्रपोजल्स तुमच्यापर्यंत येतील, बट लेट अस वेट अँड वॉच. माझं म्हणणं काय की आत्ताच्या घडीला उद्या जर का गव्हर्नमेंटनी एखादी स्कीम अनाऊन्स केली, तुमचे डॉक्युमेंट्स तयार आहेत का ते सबमिट करायला? आपलं काय चाललंय, आपण स्वतःच तयार नाहीये धावायच्या शर्यतीत, म्हणजे रनिंग रेस मध्ये पार्ट घ्यायला, आणि आपण हे म्हणतोय की रनिंग रेस कधी चालू होणार, एकदा अनाऊन्स करा मग मी तयारी करतो, असं म्हणण्यापेक्षा मी तयारी करून रेडी राहतो, तुम्ही कधीही अनाऊन्स करा. हा ऍटिट्यूडच जर का बिंग अ बिझनेसमन आपल्यामध्ये नसेल तर थिंग्स वुड बी रिअली चिकी आणि थिंग्स वुड बी रिअली टफ. सो मी प्लीज परत एकदा रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना की फायनान्शियल अनालिसिस मध्ये तुमचे सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे वर्किंग कॅपिटल तुम्हाला कसं जनरेट करावं लागेल, तुमच्या कॉस्ट, तुमची येणी आणि तुमची देणी, या सगळ्याची प्रायोरिटी लिस्ट बनवा. तुम्ही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तुमच्या रिकव्हरी टीमला टार्गेट्स द्यायला पाहिजे.
तिथे गेल्यानंतर रिकव्हरीचं प्लॅनिंग करण्यापेक्षा रिकव्हरीचं प्लॅनिंग आत्ताच्या घडीला करून घ्या. जे कोणी चॅनल मार्केटिंग मध्ये आहेत किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल्स मध्ये आहेत, की डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि या सगळ्या फोरम्स मध्ये तुम्हाला एमएनसी खूप चांगल्या लेवलला सपोर्ट करतील. टेक माय वर्ड्स. बऱ्याच साऱ्या म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी ते घेऊन येत आहेत. आता सगळ्याच इथं सांगणं खरंच खूप अवघड आहे, पण त्याच्यातले एक दोन तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. की जसं खुशल सरांशी परवा माझं बोलणं झालं, त्यांची जी XYZ कंपनी आहे, ती कंपनी काय करते तर रिटेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला सांगते की बाबा तू लोन घे, तुझ्या लोनचे पहिले 3 EMI आम्ही भरतो. काय झालं, कंपनीला तुमच्याकडनं पेमेंट जाईल, कंपनीची लिक्विडिटी स्ट्रॉंग होईल, 3 महिन्याचे 2-3% कंपनीचे जातील, पण कंपनीची लिक्विडिटी स्ट्रॉंग झाल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन आणि पूर्ण सेल्स प्रोसेस त्यांची चालू होईल, प्रोडक्शन प्रोसेस चालू होईल आणि परत तुम्हालाच प्रॉडक्ट मिळायला लागतील. सो इट इज गिव्हन अँड टेक. जे कोणी लोक हा आता व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना एक खूप खूप चांगली व्हॉट यू से खूप कळकळीची एक भारतीय म्हणून रिक्वेस्ट आहे की प्लीज आता तरी आपल्या इथल्या व्यावसायिकांचे प्रॉडक्ट्स घ्यायला लागा, आपल्या इथल्या व्यावसायिकाला आपण स्ट्रेंथन करायला लागा. आणि ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कदाचित आपण म्हणजे इट इज लाईक माझं चांगलं व्हावं, शेजारच्याचं काय ते मला माहित नाही, अशा ऍटिट्यूड मध्ये जर का आपण राहिलो आणि आपण जर का ऑनलाईन पर्चेसिंगवर खूप जास्त भर द्यायला लागलो, दॅट टू पैसा बाहेर देऊन, तर विच वुड नॉट रिअली वर्क. याचा सगळ्यांनी ग्राउंड लेवलला येऊन विचार करायची खूप जास्त गरज आहे. भारत आर्थिक महासत्ता बनायच्या खूप जवळ आहे सध्या. होपफुली हे सगळं कोरोना आणि हे सगळं लवकरात लवकर संपून आपण आपल्या बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर जाऊ, अशी आशा आता तरी करायला हरकत नाही. पण त्याच्यासाठी माझा बिझनेस मध्ये जर का तयार नसेल तर गव्हर्नमेंट एड्स मिळू दे, तुमच्या कंपनीजने तुम्हाला सपोर्ट करू दे, मार्केट शूट होऊ दे, असं एक काळ येईल की मार्केट डिमांड करत असेल आणि आपणच त्यांना सप्लाय करायला कमी पडू. प्लीज ती वेळ येऊ देऊ नका, ही एक कळकळीची विनंती आहे. अगेन, जर का तुम्ही 25 वर्ष व्यवसाय करणार असाल असं धरून चालू, एखादा माणूस 25व्या वर्षी बिझनेस चालू करतो आणि 50व्या वर्षापर्यंत तो ऍक्टिव्ह बिझनेस करतो. 25 वर्ष गुणिले 12 महिने म्हणजे 300 महिने तो व्यवसाय करतो. त्या 300 महिन्यातले 2 महिने फक्त आपला व्यवसाय झालेला नाहीये, म्हणजे फार काही मोठं संकट आपल्यावर आलेलं नाहीये. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ द ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी आणि त्याच्यातनं आपल्याला बाउन्स बॅक व्हायचं हे आधी ठरवून घेऊया. आपण जर का फक्त आणि फक्त काळजी करत बसलो, रडत बसलो, तर थिंग्स वुड नॉट वर्कआउट, थिंग्स वुड नॉट हेल्प यू आउट. शेवटचे 2 पॉइंट्स या बिझनेस स्ट्रेंथनिंग बद्दलचे. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात गरजेचं अनालिसिस, कॉम्पिटिटर्स अनालिसिस. तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत? आता एक्सपोर्ट वाल्याने सगळ्यात पहिल्यांदा धरून जाऊ की आता आपला सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर तो ड्रॅगन आहे आणि त्या ड्रॅगनवर सगळे लोक आता चिडलेली आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी काय काय आणि कुठे कुठे टॅप केलंय हे शोधायला लागा, का टॅप केलंय हे शोधायला लागा, किती रुपयात टॅप केलंय हे शोधायला लागा. आणि हे सगळं तुम्हाला नेट्सवर आणि वेगवेगळ्या रिसर्च पेपर्सवर अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिलं असेल तर मी FICCI चा सगळा रिपोर्ट तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये द्यायला तयार आहे, विच इज नॉट माइंड. जे मी माझ्या अभ्यासासाठी डाउनलोड केलं होतं ते मी तुम्हाला देईन. मी जर का तुम्हाला शेअरच केलं नाही तर आपण म्युच्युअली ग्रोथ होऊ शकत नाही. ही सगळ्यात बॉटम लाईन थेरी आहे. सो आय एम रेडी टू शेअर एव्हरीथिंग विथ यू, प्रोव्हाइडेड तुम्ही मला व्हॉट्सअपवर मागावं की मला डिटेल अनालिसिस. मग तिथे क्लिअर कट आहे की चायना ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय करतं, मग कुठल्या देशात काय काय करतं, इंडियात काय करतं, इथे आपण असं केलं तर कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हा 26 पानी रिपोर्ट त्यांचा तयार आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण तो आत्ताच्या घडीला त्याच्यावर कामच करत नाही. आपण फक्त अंदाज, फक्त प्रेडिक्शन चालू आहेत. हे असं होईल, ते तसं होईल, ते तसं होईल, ते तसं होईल. मी क्रिकेटमध्ये खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे आणि त्यामुळे अंदाज या गोष्टीवर एक गोष्ट आठवते की हे पिच बॅटिंग पिच आहे असा अंदाज असतो. आणि जेव्हा 150 मध्ये टीम XYZ कुठली तरी ऑल आउट होते तेव्हा आम्ही विचारतो की काय झालं सर, समजा ही नहीं पिच कैसे था.
म्हणजे काय तर अंदाजाला दोन्ही वेगवेगळी टोकं असतात. आपण अंदाजांवर विश्वास ठेवण्यापेक्षा फॅक्ट आणि फिगर्सवर विश्वास ठेवायला लागूयात ना. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधला 45% भाग किंवा 45% रेडीमेड गुड्स, टू टेक एन एक्झाम्पल ऑफ टीव्ही पॅनल्स, तर हे 45% टीव्ही पॅनल्स चायनामधनं येतात. मग टीव्ही पॅनल्स बनवणाऱ्या कुठल्या कंपन्यांनी चायनामध्ये सेटअप केलाय? व्हाय कांट वी ऍज अन ऑन्टरप्रेन्युअर्स, ऍज अ बिझनेस पीपल अप्रोच दिस कंपनीज की तुम्ही या, भारतात या, आपण इथं चालू करू, आणि गव्हर्नमेंट वुड डेफिनेटली सपोर्ट दिस, कारण काय त्यांना तर लागणार आहे. आत्ताच्या घडीला लॉकडाऊन मध्ये ओव्हरऑल सगळा लॉस बघितला तर आपला 10,000 पासून ते 30,000 कोटी रुपयांचा दिवसाचा लॉस होतोय. यू वुड नॉट इमॅजिन हा सगळा तुम्हाला, मला, आपल्यासारख्या सगळ्या व्यावसायिकांना भरून काढायचा आहे, विच इज व्हेरी मच फिजिबल. फक्त उद्यापासून बिझनेस बंद असतानाही बिझनेस चालू असल्यासारखं स्वतःच्या बिझनेसवर काम करा. मी म्हणतोय स्टाफ जाऊ दे, तुमच्या स्वतःच्या इंग्लिशवर काम करा, तुमच्या स्वतःच्या राहणीमानावर, तुमच्या स्वतःच्या ग्रूमिंग स्टँडर्डवर काम करा. आणि इट शुड स्टार्ट फ्रॉम यू. मी बऱ्याच लोकांना जेव्हा मी कॉम्पिटिटर्स अनालिसिस बद्दल बोलतो, तुमच्यापैकी किती लोकांचे, म्हणजे आता तुम्ही तिथे फिजिकली हात वर करा, तुमच्यापैकी किती लोकांचे या वर्षाचं व्हिजन तयार आहे? तुमच्यापैकी किती लोकांचं मिशन तयार आहे? तुमच्यापैकी किती लोकांच्या बिझनेसच्या कोर व्हॅल्यूज तयार आहे? मग माझ्या बिझनेसचं जर का व्हिजनच तयार नसेल तर मी माझा बिझनेस कुठे घेऊन जाणार आहे? मी फक्त मार्केटला दोष देत राहणार. आपण एक अगदी बेसिक गोष्ट घेऊया, अगदी बेसिक गोष्ट. आजपर्यंत तुम्ही कुठल्याही सेगमेंटच्या कुठल्याही बिझनेसमॅनला विचारा, काय कसा चाललाय बिझनेस? काय मार्केट सध्या डाऊन आहे बाबा. हे गेले 10 वर्ष असंच बोलले, तरी त्याच डाऊन मार्केटवर यांनी कार घेतलीये, यांनी बंगले घेतले, जे आपण घेतलेत, मी स्वतः घेतले. पण मला जर का कुणी विचारलं ना कशा चालू आहे तुम्ही, नाही एवढं किरकोळ चालू आहे आपलं, 2-4. काय माहितीये का, संभव आपली मेंटॅलिटीच आहे की काहीही झालं ना तरी निगेटिव्हच बोलायचं. हे पहिल्यांदा बदला. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन. जवळपास 1200 ते 1400 पानं वाचली आहेत मी, हाऊ टू बाउन्स बॅक फ्रॉम द लॉकडाऊन, COVID-19 इम्पॅक्ट ऑन ऑटोमोबाईल सेक्टर, ब्ला 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 ब्ला, सगळे जे काही सेक्टर्स आहेत त्या सगळ्यातनं सांगतोय, आत्ता सारखी अपॉर्च्युनिटी नाहीये. तुम्हाला ज्या ग्रे मार्केटचा इतके दिवस त्रास व्हायचा ना, प्रत्येकाला ग्रे मार्केट असतं. मग कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बिल्डरला गवंडी लोकांची भीती वाटत असते, केटरिंग लाईन मध्ये केटररला मजुरीवर काम घेणाऱ्या महाराजची भीती वाटत असते. प्रत्येक लाईन मध्ये एक सबसिडरी लाईन चालूच असते. आत्ताच्या घडीला जो माणूस, ज्या माणसाचं पर्सनल ब्रँडिंग चांगलंय, ज्या माणसाची ब्रँड इमेज चांगली आहे, लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार. परत 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 सांगतोय मी, प्रॉडक्ट विकण्यापेक्षा विश्वास विकायची गरज आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटर्स अनालिसिस कराल तेव्हा त्या कॉम्पिटिटर्स बद्दलची तुम्हाला इत्थंभूत माहिती व्हायला पाहिजे. त्यांचे फेसबुक पेजवर काय पोस्ट चालू आहे, त्यांची प्रॉडक्ट रेंज काय, त्यांचे स्किल सेट काय, त्यांचा कामगार कसा आहे, त्यांचे व्हिजन काय आहेत, त्यांचे मिशन काय आहेत. कॉम्पिटिशन हेल्दीच करायची आहे, पण टू स्टँड आउट वी शुड स्टँड अप विथ USP. म्हणजे काय की या टूथपेस्ट कंपन्या काय विकतात हो त्यांच्या जाहिरातीत? मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो की एक मुलगा दात घासतो त्या पेस्टनं, कॉलेजच्या गेट समोर जाऊन उभा राहतो, हा करतो आणि त्याला 4 मुली येऊन मिठ्या मारतात. हे खरंच टूथपेस्ट विकण्यासाठीचे कंटेंट असू शकतो का? पण विकल्या जात आहे, विकतायत. म्हणजे ते टूथपेस्टच्या मार्केटिंग मध्ये काय सांगतात किंवा काय विकतायत? मला माहितीये हे इंटरॅक्टिव्ह करणं खूप अवघड आहे, पण मी एक लाईन म्हणतो आणि पुढचे 2 शब्द तुमच्या मनात कुठले येत आहेत सांगा. हमारे टूथपेस्ट में, आय एम डॅम शुअर तुम्ही सगळ्यांनी नमक हे म्हणून सांगितलं असं. मग हे जे नमक हे वाली जी कॉन्सेप्ट आहे ना, ती आपल्या प्रॉडक्ट बद्दल का नाही लावतायत आपल्याला इन कंपॅरिझन विथ ऑल द कॉम्पिटिटर्स अनालिसिस? माझ्या प्रॉडक्टचा USP म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट. ही सगळी लोक पेस्ट विकत नाहीयेत, ती त्या पेस्टचा युनिक पॉइंट विकतायत, विच इज फार मोर इम्पॉर्टंट अँड इफेक्टिव्ह दॅन द प्रॉडक्ट यूज अँड फीचर्स. आपली चूक काय होते माहितीये का, आपण प्रॉडक्ट मध्ये काय घातलंय, किती घातलंय, त्याचे फायदे काय, काही गरज नाही हो. एक USP त्याच्यावर बँक करा,
जो यूएसपी तुमच्या कॉम्पिटिटर्सचा नसायला पाहिजे, तुम्ही स्टँड आउट होता. मग कुणी म्हणतं हमारे टूथपेस्ट में नमक है, कुणी म्हणतं हमारे टूथपेस्ट में ताजगी है, कुणी म्हणतं हमारे टूथपेस्ट में कोल की ताकत, नीम की ताकत, जड़ी बूटियों से भरी XYZ. प्रत्येक जण आपल्या USP वर कॉन्फिडेंटली बोलतोय. आपण कुठल्या USP वर कॉन्फिडेंटली बोलायचंय व्हेन वी वुड नीड टू कम्पेअर अवरसेल्व्स विथ चायना मार्केट. मग चायनीज लोक कुठल्या USP वर बोलतायत, त्याच्याशी जर का आपल्याला तोडायचं असेल तर आपल्याला त्याचा आधी अभ्यास करावा लागेल. आपल्यातले बरेच व्यावसायिक करायचा म्हणून बिझनेस मध्ये आलेत, अभ्यास करून बिझनेस करणारे खूप कमी लोक आहेत अनफॉर्च्युनेटली. आणि दॅट इज द सॅड पार्ट ऑफ द इंडियन इंडस्ट्री की व्हिजन नाही, मिशन नाही आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला फक्त करायच्या आहेत म्हणून आपण करतोय, विच इज नॉट द राईट साईन ऍक्च्युअली. सो कॉम्पिटिटर्स अनालिसिस मध्ये कोण कॉम्पिटिटर्स आहेत, ते काय ऑफर करतायत, ते त्यांच्या गुड्स आणि सर्व्हिसेससाठी किती आणि कसं कसं चार्ज करतायत, ह्याचं डिटेल अनालिसिस पाहिजे. तुम्ही जर का तुमच्या स्टाफला रिकामं बसवलं असेल तर लक्षात घ्या, स्टाफला पैसे द्या, या गोष्टीला तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट समजा आणि स्टाफ कडनं हे सगळं काम करा. कारण तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर समोर डायरेक्ट ही माहिती घ्यायला जाऊ शकत नाही, पण तुम्ही तुमच्या स्टाफ कडनं मिस्टरी कॉल्स करून ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की कॉम्पिटिटर्स त्यांच्याबद्दल काय बोलतात आणि मार्केट तुमच्या कॉम्पिटिटर्स बद्दल काय बोलतं, या दोन गोष्टींचं डॉक्युमेंट बनवा. याच्यामध्ये जी जागा राहते ना, ती वाट आहे तुम्हाला त्या क्लायंट पर्यंत पोहोचायची. कारण काय प्रत्येक जण स्वतःबद्दल चांगलंच सांगत असतो, पण त्या क्लायंटला आपल्या कॉम्पिटिटर बद्दल आलेला एखादा निगेटिव्ह जर का आपल्याला पॉइंट मिळाला आणि तोच जर का आपण आपला USP करून सेल केला, म्हणजे ह्यांची सर्व्हिस ना हे पंक्च्युअल नाहीये सर, आम्ही 7 दिवस आधीच देतो, बिकम्स युअर USP. त्यांच्या विकनेसेसना आत्ता टॅकल करायची गरज आहे. अगेन एथिकल आणि हेल्दी कॉम्पिटिशन्स बद्दल मी बोलत आहे, अनएथिकल आणि अनहेल्दी कॉम्पिटिशन्स बद्दल निश्चित नाही. आता सगळ्यात महत्वाचं शेवटचं अनालिसिस, विच इज मार्केटिंग अनालिसिस. मार्केटिंग अनालिसिस म्हणजे काय, तर याच्यात मार्केटमध्ये चेंज काय होणार याचा आधी अभ्यास करूया. 5 गोष्टींमध्ये एखादं मार्केट डिराईव्ह करत असतं. पहिली गोष्ट आहे कस्टमरला नीड काय आहे, कस्टमर काय वॉन्ट करतोय, कस्टमर काय डिमांड करतोय, कस्टमर कसा बिहेव करतोय आणि सध्या कस्टमर्स मध्ये ट्रेंड कशाचा चालू आहे. या 5 शब्दांमध्ये अख्खं मार्केट फिरत असतं. लेट्स टेक एन एक्झाम्पल. नीड, लोकांची गरज बदलणार, लोकांच्या अपेक्षा बदलणार, लोकांच्या गरजाच बदलणार. आता रिअल इस्टेटचं आपण एक्झाम्पल घेऊ. हिरानंदानी सरांचं वेबिनार परवा मी अटेंड केलं आणि खूप पॉझिटिव्ह बोलले हिरानंदानी सर. त्यांचं असं म्हणणं आहे की रिअल इस्टेट शूट होणार. आता तुम्ही म्हणाल रिअल इस्टेट कसं शूट होणार जर का लोकांच्या नोकऱ्या जातील, आर्थिक मंदी, ब्ला 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 ब्ला. आपण फक्त नाण्याची एक बाजू बघतो. तुम्ही जर का बघितलं तर TCSनी आता अनाऊन्स केलंय की 70% ते 75% एम्प्लॉईज त्यांच्या घरीच बसून काम करतील. इन्क्रीमेंट होणार नाही, पे कट ऑफ होणार नाही, पण 75% लोक घरीच बसून काम करतात. मी IT मधल्या एका खूप मोठ्या माणसाशी या विषयावर बोललो. नाव डिस्क्लोज न करण्याच्या अटीवर त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं, अनिश लेट्स टेक एन एक्झाम्पल की आमच्याकडे 2000 लोकांचा वर्कफोर्स आहे. 2000 लोक रोज कंपनीत येतात. 2000 लोक जेव्हा रोज कंपनीत येतात, प्रत्येकाचा अर्धा लिटर जरी पेट्रोल जळत असेल असं धरून चालू टू अ सिटी लाईक पुणे, जायचे 20 किलोमीटर, यायचे 20 किलोमीटर, 40 किलोमीटर मागे एक अर्धा लिटर पेट्रोल जळतं असं. सो कम्युट साठी एक एक्झाम्पल घेतोय आपण. तुम्ही नका सांगू की काही शेअरिंग असतील, काही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असतील, जस्ट ऍज अ ओव्हरव्ह्यू. सो पेट्रोलचा जर का आपण 70-80 रुपये रेट पकडला तर रोजचा 80,000 रुपयाचा जर पेट्रोल, 2000 लोक म्हणजे 1,60,000 रुपयाचं तर पेट्रोलच जात. सो पेट्रोल अलाउन्स कंपनीला द्यावा लागतो. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ रिफ्रेशमेंट. एक IT चा माणूस, एक कॉल सेंटरचा माणूस दिवसात ऑन एन एव्हरेज 3 ते 4 चहा कॉफी पितो. एका चहा कॉफीची ऑन एन एव्हरेज आपण प्रोडक्शन कॉस्ट 8 रुपये पकडूया, राईट. 8 रुपयांनी जर का आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर 2000 लोक
गुणिले 3 म्हणजे 6,000 चहा कॉफी त्या कंपनीत दिवसात प्यायले जातात. 6,000 चहा कॉफी गुणिले 10 रुपये धरू इझी कॅल्क्युलेशन साठी, 60,000 रुपये रोजचे चहा कॉफीचे कंपनी बेअर करते. 60,000 गुणिले 30 म्हणजे 18 लाख रुपये. 60,000 गुणिले 30 बरोबर जवळपास 18 लाख रुपये आपले फक्त आणि फक्त चहा कॉफीवर स्पेंड होत आहेत महिन्याचे. 20 लाख धरून जावा, बाहेरचे येणारे गेस्ट, सिक्युरिटी वाले, हे ते सगळे पकडून 20 लाख गुणिले 12 म्हणजे 2,40,00,000 रुपयाचा एक IT कंपनी फक्त आणि फक्त एम्प्लॉईच्या चहा कॉफीवर खर्च करते. आता ही 75% लोक जर का घरी बसायला लागली तर त्यांच्यासाठी लागणारी फर्निचर कॉस्ट कमी होईल, त्यांच्यासाठी लागणारी कम्युटिंगची कॉस्ट कमी होईल, त्यांच्यासाठी लागणारी चहा कॉफी रिफ्रेशमेंटची कॉस्ट कमी होईल, त्यांच्या वर लागलेला एसी आणि त्याच्या कन्झम्पशनची कॉस्ट कमी होईल, आणि हे सगळं एकत्र आणण्यासाठीची लँड लागणार आहे, त्याची गरजच लागणार नाही. आता ह्याचा दुसरा इम्पॅक्ट काय होणार बघू. 3 खोल्यांचं घर होतं, माणूस 9 वाजता बाहेर जायचा, संध्याकाळी 7-7:30 परत यायचा, तो काम बाहेर करायचा, 3 खोल्यांचं घर पुरत होतं. आता हा एक माणूस घरात बसायला लागला, त्याला 2 वेळेला चहा करून द्यावा लागला, बायको तर एवढी सेवा करणार नाही, मग त्याला स्वतः किचन वापरावं लागलं. तो स्वतः एक्सपिरियन्स घेईल की मला माझ्या घरात काय बदल करायचे. दॅट इन्क्लुड्स नंबर ऑफ रूम्सची डिमांड वाढेल. जो माणूस 3 खोल्यांच्या घरात राहतोय तो डेफिनेटली आता 4 रूम्सचा विचार करा. जो 4 खोल्यांच्या घरात राहतोय तो 5 खोल्यांचा विचार करा. सगळ्यात महत्वाचं ऑटोमोबाईल सेगमेंट बद्दल आपण बोलूया. वेगवेगळे ग्राफ्स आहेत, ते सगळे ग्राफ्स आता इथं सांगणं खूप अवघड आहे, पण ऑटोमोबाईल सेक्टर, आता तुम्ही उबर आणि ओला मध्ये ट्रॅव्हल कराल का? ज्या उबर आणि ओला, ज्या शेअरिंग कॅब्सनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला कुठेतरी हिट केलं, खाली आणलं, तुम्हाला माहितच नाही ना आधी कोण माणूस बसलाय, त्याला काय इन्फेक्शन झालं, तुम्ही म्हणाल आपली आपली गाडी बरी. सो प्रत्येक गोष्टीचे खूप वेगळे इम्पॅक्ट आहेत, पण रिअल इस्टेट शूट होणार हे निश्चित. कारण काय, बाहेरची इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट डेफिनेटली घेणार. तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना माहितीये की चायना बेस्ड 300 कंपन्या आपल्या गव्हर्नमेंटशी ऑलरेडी बोलायला लागलेल्या आहेत. सो इट इज व्हेरी क्लिअर की बाहेरनं लोक इन्व्हेस्ट करणार. आपण प्रोडक्शन, ह्युमन रिसोर्स या 2 गोष्टींसाठी किती तयार आहोत याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. सो पहिला आस्पेक्ट होता नीड, लोकांची गरज बदलणार आहे. आता आपण एक IT सेगमेंट घेतलं आणि त्या गरजांबद्दल विचार केला. आता बघू की रिटेल काउंटरची गरज काय येणार. आज मला अनेक क्वेश्चन्स आले, अनेक गोष्टी मी आता इथे बघतोय, त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे. पण लोकांना हे बेसिक कळत नाही की लोक तुमच्यापर्यंत पोहोचायची त्यांची आता गरज नाहीये. तू मला घरापर्यंत आणून देतो का, स्वच्छ आणून देतो का, 10 रुपये जास्त घे, हरकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रॉडक्ट बघायला लोकांना तुमच्यापर्यंत बोलवण्यापेक्षा प्रॉडक्टच जर का तुम्ही लोकांपर्यंत व्हर्च्युअली पाठवले, आणि हा ट्रेंड होणार, म्हणजे लोकांना आता फिजिकल फील ही कॉन्सेप्ट जाणार, आणि लोकांना तुम्ही काय एक्सपिरियन्स देताय, म्हणजे परचेसिंग एक्सपिरियन्सला व्हॅल्यू खूप जास्त वाढणार. लोकांना गर्दी, गोंगाटात, काउंटरवर उड्या मारून खरेदी करायची गरज, किंवा लोक तयारच होणार नाहीत. लोक गर्दी म्हणलं की पुढच्या दुकानात. मग मला माझ्या दुकानाचा सेटअप कसा बदलावा लागेल, मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी स्वतःहून कसा काय पोहोचू शकेल, या गोष्टींवर काम करायची खूप जास्त गरज असणार आहे. वॉन्ट आणि डिमांड या दोन्ही गोष्टी हँड इन हँड असतात. आता याच्यात जाऊया आपण की कुठले कुठले सेक्टर्स बाउन्स बॅक लवकर होतील, उशिरा होतील आणि खूप उशिरा होतील. सगळ्यात पहिल्यांदा, ज्या सेक्टर्स मध्ये ह्युमन डिपेंडन्सी जास्त आहे ते सगळ्यात उशिरा बाउन्स बॅक होतील. म्हणजे ज्या सेगमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स किंवा ह्युमन डिपेंडन्सी जास्त आहे ते सेक्टर सगळ्यात उशिरा बाउन्स बॅक होतील. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट्स, फॉर एक्झाम्पल केटरिंग, फॉर एक्झाम्पल इव्हेंट्स, फॉर एक्झाम्पल टुरिझम, फॉर एक्झाम्पल पर्सनल सर्व्हिस, जिथे ह्युमन टू ह्युमन सर्व्हिस दिली जाते, जिथे प्रॉडक्ट हँडलिंग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नसून प्रॉडक्ट हँडलिंग सर्व्हिसिंग मध्ये खूप जास्त आहे. असे सगळे ऍस्पेक्ट निश्चित सगळ्यात उशिरा बाउन्स बॅक होतील.
ह्युमन डिपेंडन्सी मिडिओकर असलेले सेगमेंट्स, ज्याच्यात आपण रिटेल काउंटर्स म्हणू शकतो, ज्याच्यात आपण प्रोडक्शन युनिट्स म्हणू शकतो, ज्याच्यात आपण B2B सेगमेंट म्हणू शकतो. हे सगळे सेगमेंट्स मिडिओकर लेवलला निश्चित बाउन्स बॅक चांगले होते. ह्युमन डिपेंडन्सीज नाहीये की एके ठिकाणी मॅन्युफॅक्चर होत आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊन तिथे डिलिव्हर होत आहे आणि तिथे ह्युमन टच इन्व्हॉल्व्ह नाहीये. अशा गोष्टी मात्र खूप फास्ट आणि खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक होतील. याच्यात सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट आहे बिहेवियर आणि ट्रेंड. जेव्हा आपण बिहेवियर आणि ट्रेंड या गोष्टींबद्दल बोलतो, इंडिया हॅपन्स टू बी द मोस्ट अनप्रेडिक्टेबल मार्केट इन द वर्ल्ड. कारण काय, आम्ही रिव्ह्यू आणि रिसर्चला व्हॅल्यूज देतो. आजपर्यंत किती लोकांनी कंपन्यांचे रिव्ह्यूज येत आहेत तुम्हाला फेसबुकवर, किंवा फेसबुकचा स्वतःचा रिव्ह्यू येतोय, किती लोकांनी रिव्ह्यू स्वतःहून भरले? नाही भरले. सो प्रॉब्लेम असा आहे की भारताकडे किंवा भारताच्या इंडस्ट्रीकडे आता डेटाच जो येतोय तो फुलप्रूफ नाहीये. आणि जेव्हा आपण बिहेवियर आणि ट्रेंड बद्दल बोलतो, मार्केट ओपन होईपर्यंत बिहेवियर कसं असेल हे आता प्रेडिक्ट करणं चुकीचं ठरेल. पण देर आर सर्टन गाईडलाईन्स की आजपर्यंत मार्केट कसं झालं. दोन गोष्टी होतील जेव्हा आपण बिहेवियर बद्दल बोलत आहोत आणि जेव्हा आपण ट्रेंड्स बद्दल बोलत आहोत. तर लोक स्वतःच्या जीवाची व्हॅल्यू जास्त करायला लागतील स्वतःच्या कम्फर्ट आणि लेजर पेक्षा. आता याच्यात बिहेवियर चेंज होताना कसा इम्पॅक्ट होईल बघा. इन केस तुम्हाला एखाद्याच्या घरात जाऊन फर्निचर बनवायचं आहे, तर तुम्हाला एखाद्याच्या घरात जाऊन फर्निचर बनवायच्या वेळेस तो माणूस म्हणेल माझ्या इथे कमीत कमी लोक पाहिजेत आणि कमीत कमी वेळ पाहिजे. तुम्ही एकदाच माप घेऊन जावा, सगळं तयार करा आणि इथल्या इथे फक्त ते फिट करून आमच्या समोर पुटअप करा. हा बिहेवियरल चेंज आहे. रेस्टॉरंट इंडस्ट्री काय असेल, बाबा गर्दी नाहीये ना तर मी येतो, आणि गर्दी असेल आणि तुझे वाढणारे लोकांना टोप्या नसतील, ग्लोव्ज नसतील, हे नसतील, ते नसतील, तर मी तुझ्या रेस्टॉरंट मध्ये येणार नाही. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला या बिहेवियर ट्रेंडचा अभ्यास करावा लागेल. रिअल इस्टेट बिहेवियर ट्रेंड निश्चित बदलणार. लोकांना स्पेशियस घरं लागणार, लोकांना मोठ्या मोठ्या सोसायटीचं अट्रॅक्शन वाटायला लागणार, लोकांना प्लेइंग एरिया, फीड झोन लागणार. कारण आता जाऊन कुठेतरी बागेत आपल्या मुलाला घेऊन जायचं आणि वेगवेगळ्या मुलांमध्ये थांबायला लावायचं, याच्यापेक्षा आपल्या सोसायटीत आहे, इथेच आहे. सो लोकांच्या गरजा आणि लोकांचं बिहेवियर चेंज होत राहणार. म्हणजे त्यांनी खूप बेसिक उदाहरण दिलं, की आता माणूस स्वतःची गाडी घेऊन जायला प्रेफर करणार. मग टुरिझम मध्ये काय बिहेवियरल चेंज होणार की आम्ही 40 लोकांना एकत्र कुठेतरी घेऊन जातोय. बाबा 40 लोक नको, तू आमच्या घरच्या 4 लोकांना घेऊन जातोय का, तर आम्ही तुझ्या बरोबर येतो. हा बिहेवियरल चेंज होणार. सेम गोज विथ टेक्सटाईल, की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या सेफ्टीसाठी, माझ्या हायजीनसाठी तुम्ही काय करताय. मग तुम्ही अँटी बॅक्टेरियल ग्रो होणारे टॉवेल्स चालू केले, किंवा तुम्ही जर का अशा चादरी आणि अशा बेडशीट्स चालू केल्या ज्याच्यावर बॅक्टेरियल ग्रोथच होत नाही, मग त्याला आपल्याला मार्केट करावं लागणार आहे. की एका व्हायरसनी जग थांबवलं होतं, तर एक बॅक्टेरिया तुम्हाला थांबवू शकणार नाही का. लोकांना भीती आहे, त्या भीतीला आपल्याला एनकॅश करता यायला पाहिजे. पण जसं आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसच्या अनालिसिस बद्दल आपण बोललो, की काय चेंजेस, काय इनोव्हेशन, काय अपग्रेडेशन आणि काय अपडेशन, या 4 गोष्टी जर का तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसला लावल्यात, तर बाउन्स बॅक तुम्ही खूप स्ट्रॉंग व्हाल. माझ्यासाठी काय माहितीये का बाउन्स बॅक म्हणजे, माझ्यासाठी बाउन्स बॅक म्हणजे जर्नी चालू आहे. 1 मिनिट राहिला, मी 5-10 वाजेपर्यंत मी बोलणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, जे मी ऑलरेडी कमिट केलेलं होतं. पण माझ्यासाठी आत्ताच्या घडीला बाउन्स बॅक म्हणजे सगळ्यात काय, की आपण एक प्रवास चालू केला होता, 80-90च्या स्पीडनं जात होतो, स्पीड ब्रेकर लागलाय आणि यू नीड टू स्लो डाऊन द स्पीड. तुम्ही त्याच्यावरनं जोरात गेलात तर काय होईल माहित नाही, कदाचित ऍक्सिडेंटही होईल. सो शांत राहा, सावकाश तिथे स्पीड कमी करा. आता प्रॉब्लेम काय झालाय, स्पीड ब्रेकर नंतर आपल्याला परत स्पीड वाढवायचं का नाही ह्याची भीती वाटते. तो स्पीड बाय डिफॉल्ट वाढेल, तो कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट आपल्यात येईल. जी लोक आता घाबरलेली आहेत, टेक माय वर्ड्स, ही सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही.
प्लीज 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 घाबरू नका. गव्हर्नमेंट आपल्या पाठीशी निश्चित असणार आहे, कंपनीज आपल्या पाठीशी निश्चित असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं कस्टमर आपल्या पाठीशी निश्चित असणार आहे. तुम्ही बघा की ज्या पद्धतीने लोक पोलिसांना, ज्या पद्धतीने लोक मेडिकल स्टाफला, डॉक्टर्सना, नर्सेसना आणि या सगळ्याच रिअल हिरोजना अप्रिशिएट करायला लागली आहेत, उद्या तुम्ही स्वतः ऍज अ बिझनेसमॅन स्वतःला एक रिअल हिरो म्हणून इमेज तयार करा आणि दे वुड स्टार्ट प्रेझिंग यू. मला असं वाटतं की स्वतःबद्दलची इमेज बदलायची ही खूप जास्त चांगली गोल्डन नाही प्लॅटिनम अपॉर्च्युनिटी आहे. नाव विल गो विथ द क्वेश्चन अँड आन्सर्स. मी चॅटिंग सगळ्यांना ऑन करत आहे, ऑल पॅनलिस्ट अँड अटेंडीज. सॉरी, ऑल पॅनलिस्ट करायला पाहिजे. येस. So there are many questions. आणि पॅनलिस्ट मधनं कुणीतरी हात वर केलेला आहे, राजेश गुस्ती सरांनी. गुस्ती सर, मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. यू कॅन स्पीक नाउ. येस सर, तुम्ही अनम्यूट आहात. सर, खरोखरच आपण उपयुक्त अशी आपण माहिती दिली. जे उद्योजक साधारणपणे जो प्रचंड घाबरून आहे, तर मला खात्री आहे की ते आता त्यांचं थोडंसं कॉन्फिडन्स येईल आणि एक पॉझिटिव्ह स्टेप्स घेतील अशी आशा आहे. खरंय सर, खरंय. येस. इज दॅट ऑल की अजून काही बोलायचं आहे? थँक्स मला एक मिनिटाचा ब्रेक दिल्याबद्दल. कुशल सर पण अनम्यूट आहेत. कुशल सर, यू वॉन्ट टू से समथिंग? आपल्या या बॅच मध्ये बरेचसे रिटेलर्स आहेत, आणि मे बी ते इलेक्ट्रॉनिक असोसिएशन असेल, इलेक्ट्रिक असोसिएशन असेल, सराफ बाजार असेल. तर आपल्याला जे क्वेश्चन्स दिसायला लागलेले आहेत किंवा जे येत आहेत ते बरेचसे रिटेल इंडस्ट्रीशी निगडीत आहेत. तर काय प्रिकॉशन्स घेतल्याने, प्रॅक्टिकल प्रिकॉशन्स, ते कदाचित गव्हर्नमेंटचे काही ट्रेनिंग्स आहेत, काही सर्टिफिकेट्स आपल्याला अप्रोच घ्यायचे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना गाईड करायचंय की व्हॉट मेजर्स टू बी टेकन आफ्टर द कोविड. रिओपन होताना काय आपल्याला दक्षता घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला स्वतःला सुद्धा, नॉट एज अ कस्टमर बट स्वतःला सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून सुरक्षित ठेवायचंय. कारण आपण सुद्धा फ्रंट वॉरियर म्हणून तिथे उभे राहणार आहे. नुसतंच आपण नाही, तर कस्टमर आणि स्टाफ हे सगळे वेगवेगळ्या एरियातून आपल्याकडे येणार आहेत. तर आपल्याला स्वतःलाही स्वतःची काळजी घ्यायची. तर काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर थोडंसं फोकस असेल तर बरं होईल. नक्की सर, खूप चांगला पॉइंट मांडला तुम्ही. जेव्हा आपण रिटेल काउंटर्सला असू तर आपलं पब्लिक कम्युनिकेशन किंवा आपल्या काउंटरच्या ज्या विड्थ आहेत त्या विड्थ आपण जर का वाढवू शकलो आणि त्या अनुषंगाने जर का आपण सोशल डिस्टन्सिंग करू शकलो, जसे सर्कल्स आपण आता भाजी मार्केटमध्ये बघतोय तसे सर्कल्स अनफॉर्च्युनेटली आपल्याला तिथे करावे लागणार आहेत. कारण सगळ्यात जास्त रिस्क मध्ये आपण असू, कारण काय लोक एकदम आपल्याला होलसेल मध्ये भेटायला येणार आहेत. याच्यात सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सॅनिटायझेशन प्रॅक्टिसेस, तुम्ही कुठले सॅनिटायझेशन लिक्विड्स आणि हे सगळं वापरता, याच्या सगळ्याचे स्टँडर्डायझेशन WHO ने दिलेले आहेत. हे FICCI नी पण आता जनरेट केलेले आहेत. तुमच्यापैकी कुणालाही जर का ते हवे असतील, मी सगळ्यात शेवटी एक व्हॉट्सअप नंबर देईन, त्याला फक्त हाय पाठवा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली मिळून जातील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या स्टाफचं सॅनिटायझेशन करणं आणि त्यांचं निर्जंतुकीकरण करणं तुमच्या प्रिमायसेस पेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट असेल जर का तुम्ही रिटेल काउंटर्सला असाल. तुमच्या स्टाफला सेफ्टी इक्विपमेंट्स देणं, मग ते ग्लासवाले नवीन आलेले मास्क असतील, फिल्टर्स असतील, इट कुड बी एनी डॅम थिंग. वी हॅव गॉट अ लिस्ट, आणि त्या लिस्टचे आपण एक सांगतो, आजपर्यंत आपण गव्हर्नमेंट नॉर्म्सला आणि सगळ्याच प्रॅक्टिसेसना लाईटली घेत गेलोय. आता लाईटली घेऊन चालणार नाहीये, कारण सगळं आपल्याला बॅकफायर होईल. सो या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायची गरज आहे. आणि मी फक्त याच्यात ऍड करतोय की सुरक्षा स्टोर्स नावाचा जो एक लिंक शेअर झाली होती लोकांनी, तुम्हाला व्हिडिओ चालू करतोय सो दॅट एव्हरीवन कॅन वॉच. तुम्ही फक्त व्हिडिओ चालू करा आणि युअर इंटू द स्पॉटलाइट. ओके. मला असं वाटतं की सुरक्षा स्टोर्स नावाचा जो ऍप होता किंवा जे लोकांना सजेस्ट केलं गेलेलं होतं,
इट इज अ व्हेरी इझी ऍप. त्याच्या लिंक आहे, ती लिंकवर जाऊन आपल्याला ती लिंक ओपन करून सर्टिफाय करून घ्यायचं स्वतःला. तो सर्टिफिकेट सुरक्षा स्टोअरचा जो सर्टिफिकेट असेल तो हेल्पिंग राहणार आहे. त्या सुरक्षा स्टोअरचा जेव्हा सर्टिफिकेट अवेलेबल होतोय आपल्याला, त्याच्याबरोबर त्याची एक 45 मिनिटाची ट्रेनिंग आहे की स्टोअर्स ओपन होताना काय दक्षता घ्यायची आहे त्या रिटेलरनी. ती ट्रेनिंग मला खूप बरी वाटली. बरेचसे चांगले पॉइंट्स त्याच्यात डिस्कस केलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कळवलेलं आहे की काय केल्याने सुरक्षा स्टोअर्स, म्हणजे बाकी मार्केटमध्ये 10 दुकानं असली आणि माझं जर दुकान सुरक्षा स्टोअर्स सर्टिफाईड असेल तर कस्टमर विल बी मोर हेल्पिंग, किंवा त्याला जास्त खात्री वाटेल आपल्याकडे येऊन घेऊन जाण्यासाठी. जसं ISI मार्कचं सर्टिफिकेट वगैरे अवेलेबल आहे तशा प्रकारचं आहे सुरक्षा स्टोअर सर्टिफिकेट आहे, ज्याच्यात ते ट्रेन करतायत रिटेलरला की हाऊ वी कॅन रिओपन आवर शॉप्स. तर आय वुड सजेस्ट की ते सगळ्यांनी ते सुरक्षा स्टोअर्स हा सर्टिफिकेट ऑनलाईन अप्रोच घेऊन ते स्वतःसाठी करून घ्यावा. निश्चित निश्चित निश्चित. गुड सजेशन सर, रिअली अ नाईस सजेशन. मी तुमचा व्हिडिओ स्टॉप व्हिडिओ आणि सर बोलते स्पॉटलाइट व्हिडिओ, ग्रेट. मी आधी क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये जाऊन क्वेश्चन विचारतोय. चॅट सेक्शन मधले मी जीएसटी प्रॅक्टिशनर आहे, तर माझे क्लायंट कसे वाढवू? लिंक फॉर द सुरक्षा स्टोअर्स. सुरक्षा स्टोअर्सची लिंक पण तुम्हाला डेफिनेटली गुरुनाथ भैरवजी येऊन जाईल. थोड्या वेळ चॅट मध्ये प्रश्न विचारू नका, मी क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये आधी जातोय. तिथे 34 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे सर, मेरा बिझनेस है तो इंटरनॅशनल मार्केट में कैसे बढ़ाना है? इंटरनॅशनल मार्केट मध्ये वाढवताना सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की चायना कुठं आहे, तिथे आपल्याला पोहोचायचंय. कारण त्या लोकांना आता चायना साठी किंवा चायनीज कंपनीसाठी रिप्लेसमेंटची खूप जास्त गरज आहे. सो आय वुड इन्सिस्ट की तुम्ही तुमच्या इंडस्ट्री बद्दल खूप जास्त चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा, स्ट्रॅटेजाइज करावा आणि त्या दृष्टीनं पुढे जावं. अमोल डोईजोडीजींचा प्रश्न आहे, होप यू विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स क्रिएटेड आफ्टर ओपनिंग लॉकडाऊन. सर हा क्वेश्चन मला समजत नाही, तुम्ही जर का रिफ्रेम करून टाकू शकलात तर दॅट वुड हेल्प मी अलॉट. काइंडली स्पीक अबाउट स्टार्टअप विच इज जस्ट स्टार्टेड. गणेश खंडाळेजी, मला प्रॉडक्ट किंवा सेगमेंट सांगितले तर आय वुड बी मोर दॅन हॅपी की मी ते सांगू शकेन. सो आय एम जस्ट कव्हरिंग अप ऑल दिस थिंग्स. काइंडली स्पीक अबाउट द स्टार्टअप. आन्सर लाईव्ह डन. Sumit Pampatwar, good job, thank you so much. After webinar I want link on WhatsApp, definitely link मिळून जाईल. Namaskar, answer live, thank you. Post lockdown, if are you, एक second, I'll just stop video आणि I'll just अनिश तुझा ऑडिओ गेलेला आहे. सर यायला लागला आता, सॉरी. बरोबर आहे, ओके. संतोष सालकीजी, मी येतोय. आमचा काउंटर सेल्स बिझनेस आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे? मला तुमचा फक्त प्रॉडक्ट आणि सर्व्हिस पॉईंट सांगा. यांनी विचारलंय पोस्ट लॉकडाऊन तुम्ही काही सेशन्स घेणार का? तर निश्चित घेणार आहे सर, नीड नॉट हॅव टू वरी. Kindly speak about concentrating on creative work as panic situation is paralyzed creative thinking. This is related to psychological challenge. Most of my creative friends are suffering from the same feelings. Exactly. माझं म्हणणं आहे की तुम्ही कसे स्टँड आउट व्हाल याच्यासाठी खूप क्रिएटिव्हिटीचा वापर करावा लागणार आहे. द चॉईस ऑफ वर्ड्स दॅट यू यूज, द डिझाईन पॅटर्न्स, आणि देर आर हेल लॉट ऑफ थिंग्स वेन इट कम्स टू क्रिएटिव्हिटी. तुम्ही किती जास्त प्रमाणात लोकांना हिट करू शकताय, लोकांच्या इथे हिट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही जाहिरात करताय. तर डेफिनेटली मी ह्याचंही उत्तर दिलेलं आहे. मी पहिल्यांदा सगळे क्वेश्चन आन्सर सेशन संपवतो आणि त्याच्यानंतर चॅट मधले क्वेश्चन आन्सर्सची उत्तर देतो. किती वेळ चालणार मीटिंग? माझ्या अंदाजानं अजून अर्धा तास तरी निश्चित चालेल. गुड आफ्टरनून सर, आय एम फ्रॉम मुंबई. प्लीज गाईड फॉर ऑप्टिशियन. सर तुमचा नीडी प्रॉडक्ट आहे, मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल. रादर चष्म्यामध्ये इनोव्हेशन्स यायची गरज आहे जे तुमच्या डोळे आणि नाकाला काइंड ऑफ प्रोटेक्शन देतील. सो वी आर होपिंग फॉर दॅट इनोव्हेशन टू कम. पण ललित शहाजी, आय डोंट एक्सपेक्ट की ऑप्टिशियन्स लोकांना काही याच्यातला प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली जाणवेल. तुम्ही फर्स्ट सेगमेंट मधली लोक आहात, यू वुड बाउन्स बॅक रिअली क्विक. थँक्यू ललित शहाजी, डन. सद्यस्थितीत लॉकडाऊन नंतर मार्केटमध्ये होणारे बदल या विषयावर फोकस असावे, विच आय हॅव ऑलरेडी आन्सर्ड.
Sir, what about international market? Are you covering this topic today? Akash Ved Patakji have already covered this topic again. बरेच सराफ व्यावसायिक इथे प्रश्न विचारतायत. गोविंद कुमठेकर जे असतील, संकेत कोसळे जे असतील. सर, माझा खूप काळजातला विषय सराफी आणि सोनं, तर मी त्याच्याबद्दल निश्चित एक 5 ते 10 मिनिटं एक्सक्लुझिव्ह फक्त सराफी बद्दल बोलेन. ऍब्सोल्युटली काही काळजी करू नका. सर, व्हॉट अबाउट इंटरनॅशनल मार्केट? आन्सर लाईव्ह डन. त्यानंतर what about self-employed who's serving various industry, mainly commission agents? Chetan Shahji, मला product segment सांगा, which would help me a lot to answer your query. नमस्कार सर, answer live आणि done. आणि ऍडव्हर्टायझिंग व सायनेज इंडस्ट्रीचं काय होईल? ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री शूट होणार, कारण काय लोकांना तुमची गरज असणार. लोक स्वतः काही गोष्टी करण्यापेक्षा लोक तुम्हाला गोष्टी आउटसोर्स करणार. सो इट इज दॅट सिम्पल. सो नीड नॉट हॅव टू वरी ॲट ऑल. Whether it will be possible to share the point-wise details of this webinar on WhatsApp after this webinar? Rajesh Jajuji, आपको वो definitely तुम्हाला मिळून जाईल. ऍब्सोल्युटली काही काळजी करू नका. मी एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मेलबॉक्सवर येईल, इथेही मी सांगेन, आणि यू कॅन डेफिनेटली गेट इन टच विथ अस. थँक्यू सो मच. न्यू बिझनेस सुरुवात करायला आता संधी आहे का वाट बघावी? सर, प्रचंड संधी आहे. नवीन बिझनेस तुम्ही डेफिनेटली चालू करू शकता. आणि नवीन बिझनेस चालू करत असताना कस्टमरच्या नवीन नीड्स, नवीन ट्रेंड्स, नवीन बिहेवियर आणि नवीन वॉन्ट्स अँड डिमांड्स याचा अभ्यास करून त्या डोमेन मधला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस चालू करा. खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत सर डोक्यात. इफ यू कुड स्पीक विथ मी इंडिव्हिज्युअली, आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस निश्चित करू शकतो, कारण की मला बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सो मी आता खूप फास्ट चाललेलो आहे. फूड बिझनेसचे ट्रेडिंग करत होतो, आता लॉकडाऊन नंतर कसं प्रोग्रेस करू? अंतरिक्ष शहा. अंतरिक्षजी, फूड बिझनेसला प्रॉब्लेम नाही येणार. लोकांच्या खायच्या सवयी आणि खायचे प्रॉडक्ट्स बदलतील. लोक खायची कमी नाहीत वाटत. सो मला असं वाटतं की ट्रेडिंग वाल्यांना काही प्रॉब्लेम नाही येणार. जे लोक ऍक्च्युअल सर्व्हिस आणि फूड प्रोडक्शन आणि सर्व्हिस या डोमेन मध्ये आहेत, त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकेल इन टर्म्स ऑफ बिझनेस मॉड्यूल. not at all in terms of बिझनेस प्रॉब्लेम मध्ये येणं किंवा बिझनेस प्रॉब्लेम मध्ये न येणं. त्यांचे बिझनेस मॉड्यूल प्रॉब्लेम मध्ये आहेत. इफ दे चेंज देअर मॉड्यूल्स, मला नाही वाटत ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम येऊ शकेल. आय हॅव आन्सर्ड धिस. व्हॉट नेक्स्ट प्लॅनिंग फॉर इंटेरियर बिझनेस जस्ट लाईक फर्निशिंग फ्लोरिंग? सर, फर्निशिंग, फ्लोरिंग, इंटेरियर डिझायनर्स सगळे बाउन्स बॅक होतील. 4 महिन्याचा पेशन्स ठेवा फक्त. कारण जेव्हा रिअल इस्टेट शूटअप होतं तेव्हा रिअल इस्टेटचे अलाइड बिझनेसेस ऑटोमॅटिकली शूट होतात. पण सिन्स यू आर इन टू अन इनडायरेक्ट बिझनेस डोमेन, तुमचा डायरेक्ट बिझनेस शूट झाल्यानंतर तुमचा सपोर्टिंग मोठा टिकमार्क वाला ग्राफ असेल टू बाउन्स बॅक इन टू द मार्केट. डन. व्हॉट इज द बेस्ट प्लॅन फॉर बिझनेस टू डू इन सोलापूर? असं बरेच बिझनेस प्लॅन्स आहेत. लोकांना तुम्ही होम डिलिव्हरी देऊ शकता, लोकांच्या सॅनिटायझेशन बद्दल काम करू शकता, तुम्ही सोसायट्या धुवून द्यायची कामं घेऊ शकता, तुम्ही अगदी जिने साफ करायचं सुद्धा काम करू शकता. हाऊसकीपिंग खूप चांगला बिझनेस रन होईल. लोकांच्या कार साफ करायच्या आहेत, लोकांचे ऑफिसेस साफ करायचे आहेत. हायजीन, सॅनिटायझेशन आणि क्लिनलीनेस या रिलेटेड जर का तुम्ही बिझनेस केला तर सोलापूर काय अख्ख्या भारतात तुम्हाला मार्केट आता सध्याला ओपन आहे. सर, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स इंडस्ट्री इन दिस सिच्युएशन? सर, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सला आत्ताच्या घडीला तुम्हाला लगेच खूप चांगला शूट होईल. तुम्ही पहिल्यांदा वर जाल, मग टॉपडाऊन व्हाल आणि मग परत वर जाल. इट इज फॉर शुअर. कारण आता एवढ्या सगळ्या लोकांच्या 40 दिवस झाल्या गाड्या बंद आहेत. जेव्हा ते ऍक्च्युअल येतील ना फ्लोअरवर, तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स गाड्यांच्या ऑपरेशन्स मध्ये येणार आहेत. आता याच्यात मुद्दा असा आहे की 27% ते 28% ऑटोमोबाईल पार्ट्स आपण चायनाकडनं इम्पोर्ट करतो. सो लेट अस वेट की पुढच्या 6-8 महिन्यात 9 महिन्यात ते प्रोडक्शन भारतात चालू होईल आणि मग तुमच्या परचेसिंग कॉस्ट खूप जास्त लेवलला कमी होऊन जातील. सो मी म्हणलं तसं की पहिल्यांदा इट वुड गो अप, इट वुड कम डाऊन अँड देन इट वुड गो अप लाईक एनिथिंग. अशा पद्धतीचा तुमचा ग्राफ असणार आहे. Done. Answer live done. Yes, answer live done.
निमेश जैन सरांचा प्रश्न आहे, हॅव यू यूज upinSales.com? आय वॉन्ट टू टेक अ पॅकेज फॉर देअर सर्व्हिसेस, वॉन्ट टू नो देअर रिव्ह्यूज. सर मी युपिन सेल्स अजून वापरलेलं नाहीये. मी दुसरा सेल्स म्हणजे CRM आणि SMS मी वापरतो. त्याच्याबद्दल निश्चित इफ यू स्पीक विथ मी इंडिव्हिज्युअली, मला तुम्हाला हेल्प करायला निश्चित आवडेल. I want to ask question. My business is financial services. What should I do in this lockdown? Sir, financial services असेल तर लोकांना खूप जास्त गरज आहे आता याची. तुमचं प्रॉस्पेक्ट काय, तुमचा हॉट क्लायंट घराघरात, आणि या वेबिनार मध्येच कमीत कमी 50 तुमचे प्रॉस्पेक्ट कस्टमर्स असतील. सो नीड नॉट हॅव टू वरी. खूप चांगला पिरियड आहे इफ यू आर इनटू फायनान्शियल सर्व्हिसेस. तुम्ही आता काम चालू करा, कस्टमर क्लोज होतील. सौरभ साठेजींनी विचारलं आहे, वॉटर स्टोरेज टँक बिझनेसचा सेल कसा वाढवता येईल, हाऊ टू इन्क्रीज. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, जेव्हा आपण वॉटर स्टोरेज टँक बद्दल बोलू, तुम्हाला वॉटर स्टोरेज टँक विकायचं नाहीये. तुम्हाला गढूळ पाण्याने आणि घाणेरड्या वॉटर टँकनी होणाऱ्या आजारांची फक्त भीती घालायची. आपोआप लोक तुमच्याकडे येऊन सांगतील की 1000-1500 रुपये घ्या, 3000 घ्या, पण मला सिंटेक्सची टाकी लावून द्या. कारण एक न दिसणारा व्हायरस आज 130 कोटी लोकांना घरात बसवतोय भारतातल्या. जगभरातल्या किती कोटी लोकांना, लेटेस्ट नॉट डिस्कस दॅट. मला असं म्हणायचंय की एक व्हायरस जर काय एवढं करू शकतो, तर तुमच्या गढूळ पाण्यात आणि घाणेरड्या टाक्यांमध्ये वाढलेला एक बॅक्टेरिया काय काय करू शकेल याचा विचार करा. आणि म्हणून आजच तुम्ही नवीन टाकी बसवून घ्या. सी, तुम्हाला प्रॉडक्ट ब्रँडिंग करायचं नाहीये, तुम्हाला थ्रेट मार्केटिंग करायचंय, तुम्हाला कॉन्सेप्ट सेलिंग करायचंय, आणि तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे खूप चांगल्या पद्धतीने इथं करायचं आहे. आय एम GST प्रॅक्टिशनर, तेजस साहेबजी. ओके सर, तुम्ही GST जर का प्रॅक्टिशनर असाल तर आत्ताच्या घडीला तुम्ही हा टाइम तुमचे स्वतःचे व्हिडिओज बनवणं, ते व्हिडिओज बिझनेस फोरम्स मध्ये व्हायरल करणं, आणि तुमचं एज्युकेशन मार्केट आहे. लोक तुमच्याकडे तुमचं नॉलेज बघून येणार आहेत. त्याच्याबद्दलचं स्वतःचं ब्रँडिंग एवढं करा ना की तेजस सावळे जी माझे GST कन्सल्टंट आहेत, हा लोकांना अभिमान वाटायला पाहिजे. आत्ताच्या घडीला तुम्हाला स्वतःला तुमच्या ब्रँडिंगला स्ट्रेंथन करायची खूप जास्त गरज आहे. कुड यू एबल टू शेअर द प्रॉडक्ट लिस्ट विच वी इम्पोर्ट फ्रॉम चायना? विशाल पाडीकरची निश्चित मला ती करता येईल, कारण का ही अख्खी लिस्ट FICCIच्या अख्ख्या त्या PDF मध्ये आहे. मी जो व्हॉट्सअप नंबर सांगेल तिथे तुम्ही ती प्लीज मला विचारा. आय वुड बी मोर दॅन हॅपी टू शेअर द सेम थिंग. सर, बँकिंग सेक्टर बद्दल कव्हर करा. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी फॉर बिझनेस. सर, बँकिंग लोन्स स्वस्तात मिळतील, बँकिंग लोन्स इझिली मिळतील, कारण एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, आता इथे सांगणं अवघड आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रॅपो रेट कमी केलेले आहेत. ही एक लाईन लक्षात ठेवा. लोनचे रेट्स खूप उतरतील आणि बँकांना रिझर्व्ह बँकेकडनं घेतलेला पैसा परत देण्यापेक्षा लोकांमध्ये वाटण्यात जास्त फायदा होईल. त्यामुळे पैसा वाटला जाईल. गव्हर्नमेंट आणि बँक्स लिक्विडिटी मार्केटमध्ये थ्रो करतील, आणि ते केलं नाही तर तेच प्रॉब्लेम मध्ये येतील. एवढी सिंपल गोष्ट आहे. खूप छान प्रश्न आहे मल्लीनाथ कोरबरची. राजेश जाजूजी, ब्रेन्स ऑलरेडी एक्सपोर्टेड टू व्हेरियस कंट्रीज विल स्टार्ट रिटर्निंग इंडिया नाव. व्हॉट विल बी इम्पॅक्ट ऑफ दिस? ब्रेन्स ऑलरेडी एक्सपोर्टेड टू व्हेरियस कंट्रीज विल स्टार्ट रिटर्निंग. सर, याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असा होईल की आता ज्या काही गोष्टी आपल्याला बाहेरनं घ्याव्या लागतायत, बाहेरनं विकत घ्याव्या लागतायत, ज्या आपल्याच गेलेल्या लोकांनी तिथे कुठेतरी प्रोड्यूस केल्यात, कन्सल्ट केल्यात, सजेस्ट केल्यात, आज आपल्याला आपल्या मातीतला ब्रेन मिळायला लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांना जर का त्यांचे रेम्युनरेशन दिलं आणि त्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर ते आता परत बाहेर जायच्या मेंटॅलिटीत नाहीये. सो याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. देर आर केसेस ज्या US बेस्ड कंपन्यांनी आपल्या इंडियन एम्प्लॉईजना सांगितलंय की तुम्ही भारतातच राहा, तुमच्या घरातच राहा, पण तुम्ही आमच्यासाठी काम करा. लक्षात घ्या, 4 लाख रुपये US मध्ये कमवणं आणि 4 लाख रुपये सोलापुरात बसून US कंपनीसाठी काम करून कमवणं, 4 लाख रुपये सोलापुरात खर्च व्हायला लागतील, इथली क्रयशक्ती वाढेल. सो ह्याचे खूप चांगले इम्पॅक्ट असतील. राजेश जाजूजी, खूप छान प्रश्न विचारला. सर, मुझे इंटरनेशनल ऑर्डर है तो कैसे डील करना है? मला असं वाटतं की इंटरनॅशनल ऑर्डर आल्याचं कसं डील करायचं ह्याचा हा खूप बेसिक प्रश्न आहे. पण तुम्हाला आधी तुमचं खूप स्ट्रॉंग प्रेझेंटेशन, टॅक्टिकल मार्केटिंग, टॅक्टिकल पिचिंग, निगोसिएशनचा स्कोप
आणि प्रोफेशनल अप्रोच, या 5 गोष्टीवर तुम्हाला खूप जास्त काम करावं लागेल, विदाउट विच इंटरनॅशनल मार्केट तुमच्याकडे पॉझिटिव्हली बघणार नाही. सर प्लीज टॉक अबाउट ज्वेलरी इंडस्ट्री. मी निश्चित बोलणार आहे. How will you say that there are bright chances for exporting our products? How we should proceed? स्वप्नील वाड, नाशिक. सर मला प्रॉडक्ट सांगितला तर खूप जास्त बरं होईल. सो दिस इज डन. मी थोडा क्विक जातोय. China has lot of SME manufacturing industries. Do you think we can have such same size of industrial units? Yes, sir, we can definitely have. Will government of India give us funding to start such factories? They would definitely give it. तुम्ही कालचा जर का नितीन गडकरीजींचं सेशन ऐकलं तर त्याच्यात त्यांनी खूप पॉझिटिव्ह गोष्टी इंडस्ट्रीजना इथे लॉन्च करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या हे तीनही देश निश्चित आपल्यापेक्षा जास्त आत्ताच्या घडीला फ्रुटफुल गोष्टी देतील, पण सगळ्यात मोठा आपला पॉझिटिव्ह पॉइंट आहे आपला ह्युमन रिसोर्स. आणि आत्ता ज्या पद्धतीनं आपण आपलं पॅट्रिओटिझम दाखवलंय, कल्चर दाखवलंय, ते कल्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या घडीला फॉरेन कंपनीची, जे आपले खूप जास्त प्रमाणात आता आपल्याला प्रेस करतायत. हा आपला युएसपी ठरणार आहे निमेश जैनजी. मी एक सराफ आहे, त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? कारण आमचा व्यवसाय तसा लक्झरीमध्ये येतो. सो आता खूप अवघड वाटतंय भवितव्य. सो त्याबद्दल काही सांगू. जे सगळे सराफ ऐकतायत त्यांच्यासाठी आता इथून पुढची 5 ते 6 मिनिटं. सगळ्यात पहिल्यांदा 23 मार्चला रेट होता 39,000 रुपये. आत्ताच्या घडीला रेट आहे 47,000 रुपये. सो तुमचा एकाचाच प्रॉडक्ट असा आहे जो लॉकडाऊन मध्ये 20% ते 25% जास्त अप्रिशिएट झाला. आय नो ह्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही लावलेली आहे, पण तुमचा प्रॉडक्ट तरी ऍटलीस्ट अप्रिशिएट झालाय. उद्या जाऊन काही नाही झालं तर आपण लॉस मध्ये तर नाहीये, हे तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा पहिला असतो. मी परवा सराफ संघासाठी महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या सराफांशी बोललो. सगळेच चांगले मोठे सराफ होते. त्याच्यात छोटे पण सराफ होते जे अगदी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅमचा महिन्याला सेल करणारे सराफ आहेत. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, लोक तुमच्याकडे सोनं विकत घ्यायला येणार नाहीये. लोक तुमच्याकडे पुढचे 2 महिने सोनं मोडायला येणार. तुमची लिक्विडिटी किती स्ट्रॉंग आहे, तुमच्याकडे कॅश किती आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे अनसोल्ड आयटम्स आहेत, जे आपण फक्त शोकेस मध्ये ठेवलेले आहेत किंवा नुसते स्टोअर करून ठेवलेले आहेत, त्यांचं पहिल्यांदा लिक्विड कन्व्हर्जन करायला लागा, विच वुड रिअली हेल्प यू अ लॉट. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, आता मी एका ज्वेलर्स बरोबर, म्हणजे स्मॉल स्केल ज्वेलर आहे, त्यांना मी आता ऑनलाईन कन्सल्टन्सी देतोय. आय थिंक कागल मधले ते ज्वेलर आहेत, मला त्यांचं गाव नाही आता आठवत. त्यांना मी हेच सांगतोय की आत्ताच्या घडीला तुम्ही बेसिक गोष्ट काय करायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या छोट्या दुकानाला थोडंसं कॉर्पोरेटिश लुक द्यायची गरज आहे. लोकांना स्वतःहून तुम्ही फोन करायची गरज आहे. तुमचा जो कस्टमर बेस आहे, आता आम्ही बऱ्याच साऱ्या कंपनीज मध्ये हे ऑब्झर्व करतोय, ते लोक स्वतःहून फोन करतायत की सर तुम्ही कसे आहात, आम्ही विकायला नाही फोन केलाय, आम्ही काही ब्रँडिंगसाठी नाही कॉल केलाय, आम्ही मार्केटिंगसाठी नाही कॉल केलाय, आम्ही फक्त तुमची विचारपूस करायला फोन केला. ह्याच्याने काय होईल, तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल आणि लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांना जर का सोनं मोडायचं असेल, ते पहिल्यांदा तुमच्याकडे येतील. नाही, या माणसाने विचारपूस करण्यासाठी मला फोन केला होता. दुसरी गोष्ट, 1 ग्रॅम जास्त मार्केटमध्ये येईल, त्यामुळे 1 ग्रॅमचा स्टॉक आणि 1 ग्रॅमचं परचेसिंग आणि त्याचे वेंडर्स याच्याबद्दल खूप जास्त काम करायला लागा. सो 1 ग्रॅम तुमचा की फॅक्टर असायला पाहिजे. दिवसाचं म्हणजे जे काही तुम्ही महिन्यात 1 ग्रॅम विकाल, त्या 1 ग्रॅम वरनं तुमची अख्खी शोरूम चालायला पाहिजे. शोरूमचं लाईट बिल, शोरूमचं भाडं, शोरूमचे पगार, हे सगळं तुमचं 1 ग्रॅम मधनं चालायला पाहिजे. आणि तुमच्या गोल्ड मधनं किंवा गोल्ड सेल्स मधनं झालेले पैसे तुमच्या घरी यायला पाहिजेत. हे जर का तुम्ही गणित आत्ता घालून ठेवलं तर तुम्ही छोट्यातले छोटे सोन्याचे व्यापारी असाल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. अगेन, घाबरून जायची गरज नाहीये. तुम्हालाही माहितीये सोन्याचे भाव वाढणार आहेत. प्रेडिक्शन आत्ता असं सांगते, प्रेडिक्शन अगेन हे पूर्ण चुकीचं सुद्धा असू शकतं, पण इंडस्ट्री एक्सपर्टचं प्रेडिक्शन आहे की सोन्याचे भाव कदाचित लाख रुपये होतील, कदाचित 1.25 लाख रुपये होतील. कारण एक बेसिक फंडा काय असतो सांगतो, सोन्याचे भाव का वाढणार आहेत. जेव्हा केव्हा कुठलाही देश लिक्विडिटी मार्केटमध्ये थ्रो करतो,
तेव्हा तो त्यांच्याकडचं सोनं कुठेतरी स्टोअर करतो आणि त्या सोन्याच्या अगेन्स्ट, त्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट त्यांना नोटा प्रिंट करायची परमिशन मिळते. नाव सप्लाय वाढणार आणि डिमांड कमी होणार, सोन्याचा भाव निश्चित पद्धतीनं वाढणार, हे आता प्रेडिक्टेड आहे. आता लोकांच्याकडे असलेलं सोनं बाउन्स बॅक होऊन किती येत आहे ह्याच्यावर ही सगळी गणित निश्चित फिरतील. नाही म्हणजे मी नाही असं सांगत नाहीये, पण टेक माय वर्ड्स, सोन्याच्या लोकांना चांगले दिवस येणार. तुमचा ग्राफ हे 2 प्रकारचे कदाचित ग्राफ्स आता प्रेडिक्ट केले जात आहेत. एक तर स्मॉल ड्रॉपडाऊन आणि मग वर जाणं, किंवा एक छोटासा अपवर्ड ग्राफ आणि मग वर जाणं. या पद्धतीने सगळे सराफ याच्यात बाउन्स बॅक होतील. तुम्ही लॉस मध्ये जाणार नाहीत ही तर निश्चित गॅरंटी आता सगळ्यांकडनं वर्तवली जाती आहे. ऑपरेशनल लॉस होतील सर, ते तुमचे जेवढे होत आहेत त्याच्यापेक्षा काही पटींनी बाकीच्यांचे होत आहेत, कारण की ऑपरेशनल लॉस हा आता आपल्या सगळ्यांचाच होतो. पण मोठा लॉस ज्याच्याने तुम्हाला बंद करायची वेळ येईल, ज्याच्याने तुम्ही प्रॉपर लॉस मध्ये जाल, अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. दॅट इज फॉर शुअर. अवनींद्र गुरसळे सरांना आय होप मी उत्तर दिलेलं आहे. छोट्या सराफांसाठी मी उत्तर दिलेलं आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केट लॉकडाऊन नंतर कसं असेल व काय काळजी घ्यावी लागेल? सर एक लक्षात घ्या, लोकांची गरज संपलेली नाहीये. लोकांना गरज अजूनही आहेच. ज्यांना घरात टीव्ही घ्यावा वाटत होता त्यांना घरात टीव्ही घ्यावाच वाटणार आहे. आपण स्ट्रगल करणारे चायनामधनं इम्पोर्ट येणारे गुड्स, त्याच्यावरच्या कॉस्ट, त्याच्यावरच्या प्राइसेस, त्याच्यामुळे वाढलेले रेट आणि लोकांची क्रयशक्ती. त्यामुळे आज एखादी गरज जर का एखादा माणूस भागवू शकत नसेल तर ती गरज तो इव्हेंच्युअली कधी ना कधीतरी भागवणार. त्यामुळे पेशन्स ठेवायची गरज आहे. सेम गोज विथ मोबाईल. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल रिपेअर आणि सर्व्हिसिंग लगेच बाउन्स बॅक होईल, कारण आता बऱ्याच लोकांना मोबाईलचे इश्यूज आहेत, त्यांना इमिजिएट सोल्युशन्स नाहीयेत. नवीन मोबाईल घ्यायची आत्ताच्या घडीला क्रयशक्ती नाहीये, आहे तो मोबाईल दुरुस्त करून वापरणे हा ट्रेंड येणार आहे. त्यामुळे हा ट्रेंड बदलत जाईल. या आशयानं तुम्ही या सगळ्या लॉकडाऊनला बघायची गरज आहे. होम अप्लायन्सेस डिझाईन, गणेश खंडाळेची होम अप्लायन्सेस डिझाईन म्हणजे एक्झॅक्टली मला प्रॉडक्ट सांगावा. लॉकडाऊन नंतर प्रिंट मीडिया समोर कोणती आव्हाने असतील? लॉकडाऊन नंतर प्रिंट मीडिया समोर आव्हाने असतील निश्चित, कारण तुम्हाला सोशल ब्रँडिंग हा तुमचा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर असेल, जो तुमच्यापेक्षा कमी रेटमध्ये लोकांना ब्रँडिंग अपॉर्च्युनिटीज देईल. सो तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट आधी अपस्केल करावं लागेल, अपहोल्ड करावं लागेल, अँड विच वुड शुअरली हेल्प इन द लॉंग रन. सो प्रिंट मीडिया समोरची आव्हानं निश्चित असणार आहेत. सो आपल्याला मेंबरशिप्सवर जास्त फोकस करावं लागणार आहे, आउट ऑफ विच आपण खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. ऍडव्हर्टायझिंग थोडस ड्रॉपडाऊन होईल इनिशियली, पण माझ्या अंदाजानं दिवाळीमध्ये वी कॅन डेफिनेटली बाउन्स बॅक इन गुड नंबर्स अँड व्हॉल्यूम. अजून 40 क्वेश्चन्स पेंडिंग आहेत. आय डोंट थिंक मी एवढ्या सगळ्यांची उत्तरं देऊ शकेन. वी कॅन डेफिनेटली टेक द सेकंड सिरीज ऑफ दिस ओनली फॉर द क्वेश्चन अँड आन्सर सेशन्स, कारण गेले 2.25 तास बोलत आहे. मी अजून एक 2-5 मिनिटं बोलेन आणि त्याच्यानंतर काही लोकांनी हात वर केले, त्या हात वर केलेल्या लोकांना अनम्यूट करेन. कुशल सर, तुम्हाला काही बोलायचंय? हॅलो अनिश. हा सर बोला. म्हणजे एक क्वेश्चन सारखं हिट व्हायला लागलाय सगळीकडे. बऱ्याचशा लोकांचे प्रोडक्शन हाऊस आहेत ज्यांच्याकडे लेबर बिहार, युपी, कॅलकटा, चेन्नई इथून होता. ही सगळी कामगार मंडळी परत जातीये आणि त्यांना पुढच्या 2-3 महिन्यात ते परत येतील का, कसे येतील, आले तर नाही आले तर काय होईल, अशी सगळ्यांना भीती आहे. तर त्याच्यावर काही फोकस देता आलं तर प्लीज. ओके, येस. ज्यांचे कोणाचे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, 2 गोष्टी होणार. मला हे सांगायला खूप वाईट वाटतंय किंवा दुःख होतंय की बऱ्याच साऱ्या लोकांचे जॉब्स थोडे अडचणीत यायची गरज आहे, कारण सस्टेनेबल बिझनेस फक्त सस्टेन होतील ज्यांच्या बिझनेसमध्ये ताकदच नाहीये, ज्यांची क्रयशक्तीच नाहीये, ज्यांची सस्टेनेबिलिटी पॉवरच नाहीये, ते सस्टेन होणार नाहीये. त्यामुळे लोकल लेबर स्वस्त रेटमध्ये अवेलेबल व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. या लोकांच्या माइंडसेटवर आपल्याला काम करावं लागणार आहे पहिली गोष्ट, कारण काय परप्रांतीय लेबर ज्या स्केलवर काम करतो तेवढा आपल्या इथला लेबर काम करत नाही. हे बिटर ट्रूथ आपल्याला ऍक्सेप्ट करायला हरकत नाही, पण याच्यात नाण्याच्या 2 बाजू.
मी जेव्हा ह्युमन रिसोर्स कन्सल्टंट म्हणून आज महाराष्ट्रभर काम करतोय, मी बऱ्याच साऱ्या बिझनेसमन कडे बघतो की त्यांच्याकडे ह्युमन रिसोर्स पॉलिसीज नाहीयेत, त्यांच्याकडे रिक्रुटमेंट पॉलिसीज डॉक्युमेंटेड नाहीयेत, त्यांच्याकडे लोकांना कसं घ्यायचं पासून कशी सॅलरी द्यायची, का सॅलरी द्यायची, केव्हा द्यायची, कुठे द्यायची, प्रमोट कसं करायचं, कुणी कुणाला रिपोर्ट करायचं, ऑर्गनायझेशनल चार्ट एस्टॅब्लिश नाहीयेत. आणि समहाऊ एम्प्लॉईला जो एक वर्किंग एक्सपिरियन्स हवा असतो ना, की मी काम करण्याचा एक्सपिरियन्स, एक जॉब सॅटिस्फॅक्शन, ते कुठेतरी देण्यात आपली लोक कमी पडतायत. हे आधी ओपनली ऍक्सेप्ट करा. आता या सगळ्या लॉकडाऊनचा इम्पॅक्ट तुम्हाला बाहेरचा लेबर इथे येण्यासाठी खूप रिलक्टंट असेल, ही तर फॅक्ट आहे. पण त्यांना जर का आपण आपला चांगल्या पद्धतीने आपण फॅसिलिटीज देऊ शकलो, त्यांची आपण काळजी घेऊ शकलो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपण टॅकल करू शकलो, तर त्यांना इथे आणायला अडचणी येणार नाहीत. फर्स्ट ऑप्शन. दुसरं ऑप्शन, आपल्या इथला लेबर आपल्या बरोबर का काम करत नाहीये. माझा एक क्वेश्चन हा लास्ट. सर मी जेवढ्या जणांचे घेता येतील तेवढ्या जणांचे घेईन. माझ्या अंदाजाने आपण फक्त क्वेश्चन आन्सर सेशन पुढच्या सेशनला घेऊया. इफ नॉट टुडे, डेफिनेटली आपण हे सेशन घेऊ, कारण काय मला तुम्हाला मदत करायची आहे. साडी शॉप आहे, निश्चित घेऊ. दुसरा माझा मुद्दा हा होता की आपल्या इथला लेबर आपल्यासाठी का काम करत नाहीये, हे थोडंसं इंट्रोस्पेक्ट होऊन बघू. म्हणजे आज मी इव्हेंट्सला 700-750चा लेबर लावतोय, एकही माणूस बाहेरचा नाही. माझा वेंडर सोलापूरचा आहे, माझ्या इथले काम करणारे लोक पण सोलापूरचे आहेत आणि ते परप्रांतीयांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. निश्चित त्याच्यात मला 2 रुपये कमी मिळतायत हेही ऍग्री. पण आज मी प्रॉब्लेम मध्ये नाहीये, हा सगळ्यात मोठा ऍसेट आहे. सो तुम्ही या गोष्टीला टॅकल कसं करताय, आयदर विथ वे 1 और वे 2, पूर्णपणे तुमच्या हातात आहे. माझं सजेशन असेल वे 2 नी टॅप करा. आपल्या इथला माणूस काम करतो, जर का तुम्ही त्याच्या डोक्यात जाण्यापेक्षा त्याच्या काळजात गेलात तर. परप्रांतीय माणूस तुम्ही देणाऱ्या नोटांसाठी काम करतो. हा मी आजपर्यंत केलेला ह्युमन रिसोर्स अनालिसिसचा काही टेकअवे आहे. हो, प्रिसिजन सारखं एक मोठा उदाहरण आपल्या समोर आहे. येस, एक्झॅक्टली. बरेच सारे प्रश्न आहेत. आय मीन खरंच अवघड आहे मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं. केदार घळसासी, सर we are in pest control services nowadays. We are also providing disinfection services also. What would be the position of this? सर तुम्ही तर खूप छान बिझनेस करताय. म्हणजे डिसइन्फेक्शन, पेस्ट कंट्रोल, क्लिनिंग, हाऊसकीपिंग. तुम्ही लॉकडाऊन नंतर पहिला कॉल मीच स्वतः तुम्हाला करेन की सर माझं ऑफिस डिसइन्फेक्ट करून द्या आणि अजून तुमच्याकडे काय काय लिक्विड्स आणि काय काय सोल्युशन्स आहेत मला सांगा. पण सर मला असं वाटतं की तुम्ही तुमचा रीच वाढवावा, तुम्ही तुमचा स्कोप वाढवावा, तुम्ही खूप प्रोफेशनल अप्रोचनी लोकांपर्यंत जावं आणि लोकांना रिझल्ट मिळावा. म्हणजे माझं म्हणणं आहे की या गोष्टींबद्दल जर का आपण काम करू शकलो तर विच वुड रिअली हेल्प. अभय दादानी त्याला अनम्यूट केलंय. अभय दादा तुला काही बोलायचंय? अनिश, फक्त एक असं विचारायचं आहे की नवी पेठ म्हणून ऍज अ मार्केटच्या बद्दल आपण काय विचार करू शकतो? मला असं वाटतं अभय दादा की नवी पेठेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आता खूप जास्त प्रमाणात एकत्र यायची गरज आहे. आय नो की आता ते सगळेजण एकत्र आहेत, पण नॉट इन टर्म्स ऑफ रिलेशन्स. माझा मुद्दा असा आहे की इन टर्म्स ऑफ नवी पेठ इटसेल्फ ऍज अ प्रॉडक्ट आणि मार्केट प्लेस म्हणून तुम्हाला सेल करावी लागणार आहे, किंवा आपल्याला, सॉरी मी तुम्हाला म्हणतोय, आपल्याला सेल करावी लागणार आहे, आपल्याला प्रमोट करावी लागणार आहे, आपल्याला ब्रँड करावी लागणार आहे. मग पूर्ण नवी पेठेतच आपण सोशल डिस्टन्सिंग कसं पाळू शकतोय, नवी पेठेत आलेल्या प्रत्येकाला आपण सॅनिटाईज कसं करू शकतोय, यानंतर आपण इंट्रा सेलिंग म्हणजे ज्याला आम्ही क्रॉस सेलिंग म्हणतो की अभय जोशी यांच्या भाग्यश्री वड्यामधनं जर का मी वडापाव घेतला तर मला कुठेतरी सर्वोदयचं एक कुपन मिळायला पाहिजे. मी सर्वोदय मधनं, पण हे रन करायला, हे एक्झिक्यूट करायला प्लीज परत तेच आहे की आपण सगळं स्वतः करायला जातोय. वी नीड प्रोफेशनल्स टू रन द एंटायर सिस्टीम, एंटायर कॉन्सेप्ट खूप म्हणजे खूप आहेत. अगदी बेसिक गोष्ट सांगतो की आपण नवी पेठेत अजिंक्य हॉटेल समोरनं येणारा एक रस्ता आणि तिकडची सगळी गल्ली आणि खाली शिंदे चौकाकडनं येणारा रस्ता आणि तिकडची आखी गल्ली, या प्रत्येक ठिकाणी आपण जर का मोठमोठ्या कमानी टाकल्या आणि त्याच्यात आपण लोकांना एज्युकेट केलं
नवी पेठेत दुपारी रश कमी असते, तर आपण दुपारी लोक वाढावी किंवा सकाळी लोकांचा फुटफॉल वाढावा याच्यासाठी काही डिस्काउंट स्कीम घेऊन आलो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लोकांना फील द्या की रिकाम्या नवी पेठेत सुद्धा खरेदी करता येते. आजपर्यंत लोकांना नवी पेठेत काय जायचं असतं, गर्दीत खरेदी. हा लहानपणापासून किंवा एक सोलापुरी म्हणून आपला सगळ्यांचाच आवडता विषय की नवी पेठेत जाऊन विचारला आता गर्दी असते. हे जे कुठेतरी आपल्याला बंद करावं लागणार आहे. खूप सारे पॉइंट्स आहेत. जर का अभयदादा हवं असेल तर मी नवी पेठ बाय इटसेल्फ एक त्याच्याबद्दल प्रेझेंटेशन तयार करतो, अभ्यास घेऊ आपण फक्त नवी पेठ, तसं एक आपण वेबिनार घेऊ. अगदी नक्की. आय एम ऑलवेज रेडी. सी, सोलापूर, महाराष्ट्र, भारत या तीनही प्लॅटफॉर्मवरच्या कुठल्याही व्यावसायिकांना माझी गरज असेल तर आय एम ऑलवेज रेडी. म्हणजे एका पायावर मी तयार असेल. कारण काय आपण आपल्या लोकांना एज्युकेट करायची गरज आहे, आपण आपल्या लोकांना हेल्पिंग हँड द्यायची गरज आहे. आणि आय एम जस्ट शेअरिंग. म्हणजे मी काही शिकवतोय किंवा मी ट्रेनर आहे, मी कोच आहे, या मेंटॅलिटीत मी कधीच नसणारे नसेल आणि कधी नव्हतोय. सो इट इज जस्ट अ शेअरिंग. माझ्याकडे आहे, मी तुम्हाला शेअर करतोय. तुमच्याकडे जे आहे ते मला शेअर करा. आपल्या दोघांकडे म्हणजे मी माझ्याकडचे 5 रुपये माझ्याकडे ठेवण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर शेअर केले, तुम्ही तुमच्याकडचे 5 रुपये माझ्या बरोबर शेअर केले, तर आपण 10 रुपये एक दोघांकडेही आहेत असं हक्काने सांगू शकतो. धनंजय मेत्रेजी, तुमचा प्रश्न राहिला, एकदा परत पोस्ट कराल का? मी वरचे 1-2 प्रश्न उत्तर देतो. लॉकडाऊन नंतर लोक नवीन कपडे खरेदी करायचे धाडस करतील का? सर, लॉकडाऊन नंतर लोक नवीन कपडे खरेदी करायचे निश्चित धाडस करतील. कारण काय, लोकांना अस्वच्छपणा नको असणार, लोकांना जुनं नको असणार. आता तुम्ही नवीन कपडा विकताय का तुम्ही अँटीबॅक्टेरियल क्लोदिंग विकताय, याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. की 4 महिन्यांनी कपड्यांमध्ये फंगल ग्रोथ वाढते. तुम्ही टाका ना लोकांना मनात, आणि ती फंगल ग्रोथ वेगवेगळ्या बॅक्टेरियल आणि व्हायरल ग्रोथला कारणीभूत करते. डेफिनेटली हे कुठेतरी इंटरलिंक आहे. तर मला असं, आता महागाई वाढेल का कमी होईल? सर, महागाई कमी होईल. टेक माय वर्ड्स, महागाई कमी होईल. पहिले 3 महिने महागाई शूट होईल, पण त्याच्यानंतर ते ड्रॉपडाऊन होईल. आणि ही शूट झालेल्या महागाईचे म्हणजे जे गरजू लोक आहेत ना, तेच त्याचे बळी होतील. मी म्हणलं तसं की ज्याला मोबाईल घ्यायचा आहे तो म्हणेल 2 महिने थांबू, 2 महिन्यानंतर हे सगळं खाली येणार. त्यामुळेच काही सेक्टर्स जे आहेत ते पहिल्यांदा शूट होतील, पण नंतर सडन ड्रॉपडाऊन होतील आणि मग त्यांची ग्रोथ चालू होईल. बऱ्याच काही सेक्टर्स कडे लोकच येणार आहेत आणि ते असे असे चालू होतील. धनंजय मेत्रे सरांचा प्रश्न आहे, अनिशजी, आताच्या परिस्थितीत इन्व्हेस्टर कसे शोधावे? सर, एन नंबर ऑफ इन्व्हेस्टर देणारे ग्लोबल प्लॅटफॉर्म्स आहेत, इंटरनेट प्लॅटफॉर्म्स आहेत. तुमचा पेटंट रेडी आहे, तुमचं प्रेझेंटेशन तगडं आहे का, तुम्ही त्याचं खूप चांगलं इन्फोग्राफिक्स तयार केलेलं आहे का, तुम्ही त्याचा अॅनिमेटेड व्हिडिओ तयार केलेला आहे का, आणि ती युनिक आयडिया तुम्ही कोणासमोर आजपर्यंत प्रेझेंट केली आहे. या सगळ्या आणि अशा सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज असते जेव्हा आपण एखाद्या मल्टी मिलेनियर प्रॉडक्ट बद्दल बोलतो किंवा आपण एका हँडसम प्रोजेक्ट बद्दल बोलत असतो. म्हणजे आपण जर का एखाद्या पीडीएफ फाईल किंवा आपण जर का एखाद्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वरनं कोणी आपल्याला 200-500 कोटी रुपये द्यावेत असं म्हणत असतो, विच इज नॉट अन आयडियल वे. माझ्या दृष्टिकोनातून what should I start simultaneously business with financial services? त्याच्याऐवजी मी तुमच्या खूप प्रश्नांची उत्तर दिलेली. आता दुसऱ्या कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर देतो. सॉरी, मी फेसबुकवर बघितलंही नाहीये. 108 कमेंट्स आहेत मला फेसबुकवर. आणि सर, आजकालच्या व्यापाऱ्यांना सर्व गोष्टी जातीवाद मार्केटसाठी वाईट आहे सगळ्यांना आता कळायला. सर, जातीवाद मार्केटसाठी नाही, जातीवाद सगळ्यासाठी वाईट आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी माझ्या प्रत्येक सेमिनार मध्ये सांगतो की आपण आडनावच काढून टाकूया, आपण फक्त नावं ठेवूया, तेव्हा कुठे आपण खूप छान भारत बघू. म्हणजे हे तर स्वप्न आहे माझं. मीनाक्षी जोशी मॅडमनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, मॅडम तुमच्यासाठी तर चांदीचे दिवस आहेत. फोन करा, लोकांना लाईफची व्हॅल्यू आता कळली आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर का सेल्स पिच तयार केले, तुमचं प्रेझेंटेशन तगडं करा आणि तुम्ही इंडिव्हिज्युअली मला कॉन्टॅक्ट करा, वुड बी मोर दॅन हॅपी. 1750 झालेले आहेत. फेसबुकवर मी बघितलेलंही नाहीये, त्याबद्दल खूप 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 आणि खूप सॉरी, कारण खूप लोड होता मला.
अभिषेक भुतड़ांनी विचारले सर व्हाट अबाउट टेक्सटाइल इंडस्ट्री। अभिषेक जी पहले तो नमस्कार आपको, क्या आप फेसबुक पे ये देख रहे हो। नीड डोंट हैव टू वरी एट ऑल। टेक्सटाइल इंडस्ट्री में कुछ दिक्कतें नहीं आएंगी, एक्सपोर्ट आपका बढ़ेगा। इंपोर्ट करके जो प्रोसेसिंग है उस पर थोड़ा प्रॉब्लम आ जाएगा, क्योंकि चाइना इंपोर्ट्स अराउंड $32 मिलियन का रॉ मटेरियल हम लोग इंपोर्ट करते हैं, चाहे वो यान हो या कुछ भी हो, तो उसमें थोड़ी दिक्कतें आ जाएंगी। लेकिन अगर आपका खुद का प्रोडक्शन है एंड इफ यू वांट टू गो इनटू एक्सपोर्ट्स, आपके लिए प्लैटिनम अपॉर्चुनिटी अभिषेक जी, एंड वी वुड लव टू सी यू एज वन ऑफ द बिगेस्ट एक्सपोर्टर इन इंडिया। डज कस्टमर टेक पर्सनल लोन आफ्टर लॉकडाऊन? सर खूप घेतील, मलाच हवंय, म्हणजे तुम्ही पर्सनल लोन देणारे असाल तर मला लगेच कॉन्टॅक्ट करा, मलाच पर्सनल लोन हवंय। मला कुठलंही लोन चालणार आहे आत्ताच्या घडीला। फार्मा बिझनेस साठी काय प्लॅनिंग करायला पाहिजे? सचिन शास्त्रीजी, मला असं वाटतं की फार्मा बिझनेस साठी आत्ताच्या घडीला वेट अँड वॉच, लोकांना जास्तीत जास्त सर्व्हिस द्या आणि तुम्ही डेफिनेटली खूप चांगले रॉक कराल। इमिजिएट बाउन्स बॅक होणाऱ्या बिझनेस मध्ये तुमचा बिझनेस आहे। आय थिंक मी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। मी जस्ट रिफ्रेश दिस आणि फेसबुकवर लाईव्ह चालू आहे इथे। 5:50 झालेले आहेत आणि मी स्वतः इथे थांबतोय। तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने इंटरॅक्ट केलं आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने हा सेशन इंटरॅक्टिव्ह केला, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार। दैनिक दिव्य मराठीचे खूप खूप आभार। नौशाद जी अनफॉर्च्युनेटली आय थिंक इथे कनेक्ट नाही होऊ शकले। तुम्हाला सगळ्यांना एक फक्त हंबल रिक्वेस्ट की जी लोक आता या चॅट्स मध्ये आहेत, तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स आमच्याकडे आहेतच रजिस्टर केलेले यांचे। उद्या तुम्हाला रिव्ह्यूचा कॉल येईलच, फीडबॅक बद्दल कॉल येईल माझ्या टीम कडनं। मी एकदा फक्त नौशाद सर इथे आहेत का चेक करतो, इफ ही वॉन्ट्स टू ऍड ऑन समथिंग। नौशाद सर नाही आहेत, ओके नौशाद सर नाही आहेत, पण बाकी कुशल देढिया सर आहेत, अभय जोशी सर आहेत, राजेश जोशी सर आहेत। सगळ्यात पहिल्यांदा जे 6 ऍक्टिव्हिटी पार्टनर्स आहेत, टू स्टार्ट विथ सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, त्यांचे आभार। त्याच्यानंतर टेक्सटाईल फाउंडेशन, मी नावं जर का चुकत असेल तर प्लीज करेक्ट मी। टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे खूप खूप आभार। नवी पेठ युवा व्यापारी विचार मंचचे खूप खूप आभार। सोलापूर इलेक्ट्रिकल डीलर्स असोसिएशनचे खूप खूप आभार। सोलापूर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे खूप खूप आभार आणि सोलापूर सराफ संघाचे खूप खूप आभार की त्यांनी या ऍक्टिव्हिटीला उचलून धरलं। आय विश की याचे सेशन्स आपण घेत राहूया, थोडी पॉझिटिव्हिटी पसरवूया। रोज येऊन ते कोणीतरी घाबरवतं, कोणीतरी काहीतरी अंदाज देतं आणि थोडे आपण कुठेतरी पॉझिटिव्ह झालेलो असतो आणि आता वाटायला लागतं धंद्याचं काय होणार। टेक माय वर्ड, धंद्याचं काहीही होणार नाही, धंदा चांगलाच होणार, मार्केट चांगलंच होणार। 130 कोटी लोकांच्या गरजा अजून जिवंत आहेत। ऍज अ बिझनेसमन तुम्ही आतून मरून जाऊ नका, एवढीच रिक्वेस्ट करेन आणि आज थांबेन। मी रिक्वेस्ट करतोय अभय दादा, कुशल सर आणि राजेश सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर यू कॅन कॅरी ऑन। तुम्ही माईक इज ऑल युअर्स। मी फक्त बोलायचं असेल तर मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला स्पॉटलाइट व्हिडिओ मध्ये ऍड करतो। कोण पहिल्यांदा बोलताय? कुशल सर, अभय? कुशल सर तुम्ही बोलताय? गोस्की सरांना बोलतोय। हा, मी गोस्की सरांचा व्हिडिओ ऑन करायला लावतोय आणि आज वेबिनार हे खूप वेगळ्या छान पद्धतीनं झालं। रिअली हॅपी की आपली लोक ऍडॅप्टिव्ह कोशंट आपला चांगला आहे। गोस्की सर, यू आर ऑन द स्पॉटलाइट व्हिडिओ ना। येस, धन्यवाद सर, आपण फार चांगली आणि उपयुक्त अशी माहिती दिली। मला वाटतं पॉझिटिव्हिटी पसरवणं ह्या मुमेंटला अत्यंत आवश्यक आहे। मागील 35-40 दिवसापासून किंबहुना 2 महिन्यापासून एवढ्या निगेटिव्ह गोष्टी ऐकत आहोत, परंतु खरोखरच एवढ्या निगेटिव्हिटी मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये। चांगले दिवस येतील, आत्ताचा काळ कठीण आहे, फक्त तग धरून राहायचा आहे आपल्याला। आता फक्त टिकून राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। 2-3 महिन्यानंतर आपल्याकडे निश्चित चांगली परिस्थिती येईल।
मला परत एकदा विशेष करून सांगायचं आहे, चायनाचा जो काही ओघ आहे तो भारताकडे येणार आहे. त्यासाठी आपण आपली पूर्वतयारी करून राहणे आणि आपण काय स्टेप्स घेतल्यानंतर आपला बिझनेस वाढेल. प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस सेगमेंट्स आहेत. त्यासाठी विशेष करून आपण कुठल्या सेगमेंटनी काय करावं हे ज्यांच्या त्यांनी स्टेप्स घ्यायला लागतील. परंतु संधी मात्र निश्चित येणार आहेत. त्याची पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण फार चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केला. एका वेळेला साधारणपणे 260 आणि फेसबुकवरती 70-75 असे पार्टिसिपेंट्स होते. 350 ते 400 350 पार्टिसिपेंट्सनी या सगळ्याचा लाभ घेतलेला आहे. खरोखरच चांगला सेशन झाला आणि यासाठी तुम्ही एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे. तर मला वाटतं फारच सकारात्मक असा हा मेसेज गेलेला आहे आणि निश्चितपणे याचा आम्हा सगळ्या उद्योजकांना लाभ होईल. खूप खूप धन्यवाद आपले आणि सर्व पॅनलिस्टना सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि सहस्रबुद्धे लाईफ कोच आणि सहस्रबुद्धे स्पॉटलाइट व्हिडिओ. कुशल सर, यू वॉन्ट टू से समथिंग का अभय दादा आधी बोलू दे? कसं आहे व्हॉट एव्हर. अभय दादा तू आहेस? येस खुशाल बोलेल ना. ठीक आहे सर, थांबा मी तुमचा व्हिडिओ चालू करतो. कुशल सरांचं तुम्हाला तिकडनं स्टार्ट माय व्हिडिओला क्लिक करावं लागेल. ओके. आणि यू आर ऑन द स्पॉटलाइट व्हिडिओ नाव. येस. अनिश, पॉझिटिव्हिटीवर जे भाष्य केलं तर मला वाटतं की प्रत्येक गोष्टीला पॉज असायला पाहिजे आणि हा पॉज फॉर कॉज होता आणि फॅमिलीला तेवढा वेळ देऊ शकलो आपण स्वतःला ओळखू शकलो. स्वतःचे टॅलेंट्स, कुकिंग असू, साफसफाई असू, स्वतःची काळजी घेणे असू, स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष देण्याच्या गोष्टी असू, अशा सगळ्या गोष्टी कॉईनची दुसरी बाजू आहे. म्हणजे कोरोनाला काही लोक जरी वाईट म्हणत असतील तर काही लोक असे आहेत की ज्यांनी थँक्यू म्हणायला पाहिजे की त्याच्यामुळे कदाचित स्वतःची साईज स्वतःला करेक्शन मिळालेलं आहे आणि इथून बाउन्स बॅक नक्कीच. आपण सगळ्यांचा चांगला विचार करतोय तर आपला चांगलाच विचार होणार आहे आणि नक्कीच सगळ्यांनी पुढच्या तयारीला लागावं. जसं आजचा हा सेशन बिझनेस ओनर्स साठी होता, मला वाटतं आणि नियरेस्ट किंवा लवकरात लवकर आमच्या रिटेलर्सची डिमांड असेल की आमच्या सगळ्या स्टाफ ट्रेनिंगचा सेशन लवकरात लवकर व्हावा. अरे सर नक्की त्याच्यासाठी काही तयारी करावी आपण आणि आमच्या सगळ्या स्टाफला जो हा वेळ थांबलेला आहे तिथे आम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा आणि स्टाफ साठी काहीतरी डिझाईन करावं. एखादा वेबिनार किंवा एखादा ट्रेनिंग सेमिनार त्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आम्हाला सगळ्यांना मोठी हेल्प होणार आहे. सो आय विश एव्हरीवन, सगळ्यांनी इथे जे पार्टिसिपंट्स होते त्यांच्या सगळ्यांना मनापासून आभार की ते अशा एखाद्या नवीन प्रयत्नाला सगळ्यांचं प्रोत्साहन होता. अँड अनिश, नेहमीसारखा तू नेहमी हिटर आहेस, सगळ्यांचा चाहता आहेस, तर तुझी उत्तर किंवा एखादी गोष्ट मांडण्याची पद्धत सगळ्यांना खूप फ्रेंडली असते. तर कंटेंट्स अजून सुद्धा जास्त आपण वाढवून अशा प्रकारचे वेळोवेळी नवीन प्रयत्न करत राहायला पाहिजे. माझे विशेष तुमच्या बरोबर आहेत. थँक्यू सो मच सर. आणि आय रिक्वेस्ट अभय दादा टू से फ्यू वर्ड्स. कुशल देढिया सर आणि कॅन्सल द स्पॉटलाइट व्हिडिओ. अभय दादा एकच मिनिट, मी तुला स्पॉटलाइट व्हिडिओ मध्ये घेतो. येस, आता तो स्पॉटलाइट व्हिडिओ मध्ये. अनिश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. थँक्यू. खरं म्हणजे व्यापाऱ्यांना एक मनात भीती बसली होती. ज्या काही गोष्टी सध्या आपण ऐकतोय, इतकं करोड नुकसान होतोय, तितकं करोड नुकसान होतोय, कसं निघेल किंवा काय. पण मला वाटतं की आपल्याला 2 महिन्याचा हा खूप चांगला विश्रांतीचा काळ मिळालाय. व्यापाऱ्यांना विश्रांती मिळत नसती आणि येऊ शकतं बिझनेस मध्ये असा एक विश्वास मिळाला की नाही सगळं संपलेलं नाहीये. बरोबर. मला असं वाटतं की थोडंसं जरा इनिशिएटिव्ह घ्यावा, जसं तू क्रिकेटला तसं बिझनेस बद्दल ऍज अन असोसिएशन काही आपल्याला करता येतील का? कारण आता एकट्याने लढणं अवघड आहे. आपल्याला लागेल. खरं. ओके. येस, थँक्यू सो मच अभय दादा. मी स्टॉप व्हिडिओ करतो आणि लाईफ कोच आणि सहस्रबुद्धे स्पॉटलाइट व्हिडिओ
सो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. माझा व्हॉट्सअप नंबर बरीच लोक मागत आहेत, त्या सगळ्यांना माझा व्हॉट्सअप नंबर देतोय. उद्या तुम्हाला फीडबॅकचा माझ्या टीमकडनं कॉल येईल. त्यांना तुमचा जो काही फीडबॅक असेल, काही इम्प्रुव्हमेंट हवे असतील किंवा अजून असा एखादा सेशन हवा असेल किंवा वेगळ्या विषयावरचा सेशन हवा असेल, की आज आपण जे 5 पॉइंट्स वेगवेगळे घेतले, त्याच्यापैकी सर लॉकडाऊन मध्ये फक्त सेल्फ सिस्टीम कशी स्ट्रॉंग करू शकतो, लॉकडाऊन मध्ये फक्त ह्युमन रिसोर्स कसा स्ट्रेंथन करू शकतो, किंवा काही काय म्हणतो त्याला आपण, की एखाद्या इंडस्ट्री स्पेसिफिक काही हवं असेल, तुम्हाला जो काही फीडबॅक द्यायचा आहे तो द्या प्लीज. फक्त कौतुक करू नका. त्याच्यात तुम्हाला ज्या इम्प्रुव्हमेंट्स हव्या होत आहेत त्या सांगा. ज्या इम्प्रुव्हमेंट्सवर काम करून मला स्वतःला अपडेट करायला आवडेल, अपग्रेड करायला आवडेल. कारण काय माझ्यासाठी हा सेल्फ डेव्हलपमेंटचा एक खूप मोठा स्पॅन आहे, जो बऱ्याच वर्षांनी मिळालेला आहे बिझी शेड्यूल मधनं. सो त्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात काही गोष्टी अचीव करायच्या आहेत. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9960991694. मी तो आता इथे टाईप पण केलेला आहे. प्लस माझे जे कॉलिंगचे नंबर आहेत, माझे म्हणजे मी डायरेक्ट कॉल लगेच अटेंड करू शकेन का नाही, आय एम नॉट क्वाईट शुअर. पण माझ्या अंदाजानं तुम्हाला सगळ्यांना डेफिनेटली फोन येऊन जाईल आणि आमच्या टीमकडनं स्वतःहून ते फोन करतील ज्यांनी रजिस्टर केलंय त्या सगळ्यांसाठी. आणि त्या सगळ्यांना या सेशनची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. हा व्हिडिओ पॉसिबल असेल तर मी युट्यूबवरही अपलोड करेन. सो बेकर्स अँड इव्हेंट मॅनेजर दीपा भिडे मॅडम, मी खूप बोललोय आणि आता खरंच दमलेलो आहे. सो मी सॉरी म्हणतो तुम्हाला. अगेन साहीच्या साही असोसिएशनचे खूप खूप आभार. आजचे होस्ट आपले दैनिक दिव्य मराठीचे खूप जास्त प्रमाणात आभार, की त्यांनी लॉकडाऊनच्या काळात एक असा इनिशिएटिव्ह आपल्या सगळ्या बिझनेसमॅन साठी घेतला. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, की तुम्ही पेशंटली गेले 2 तास मला ऐकताय. आणि बोलणं सोपं असतं पण ऐकणं सोपं नसतं ह्याची जाणीव आहे मला. त्यामुळे मी सोपी गोष्ट करायचा प्रयत्न करतो नेहमी आणि म्हणून बोलतोय. अगेन थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळेजण सेफ राहा, सिक्युअर राहा. आपल्या घरच्या लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या बिझनेसची जिम उद्यापासून चालू करा. बिझनेसचा अनालिसिस करा, बिझनेसचा डायग्नोसिस करा आणि आपल्या बिझनेसला जास्तीत जास्त प्रमाणात स्ट्रेंथन करा. एवढीच आशा व्यक्त करतो. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. नेक्स्ट वेबिनार बिट्टू करंजकीकरची लवकरच अनाउन्स करेन आणि तुम्हाला डेफिनेटली सगळ्यांना याच्याबद्दलचे मेल्स आणि कॉल्स येतील एवढी निश्चित ग्वाही देतो. परत एकदा कुशल सर, अभय दादा, राजेश सर, ईश्वर मालू सर, संजय औरंगाबादकर सर, अनिल कोठारी सर, महेश चिंचोळे सर, या सगळ्याच असोसिएशनच्या सगळ्याच भालदारांचं, चोपदारांचं मी इथे परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. थँक्यू सो मच. पॉझिटिव्ह राहा. बिझनेस प्रॉस्पर होणार आहे. तुम्ही फक्त त्याच्यासाठी केपेबल राहा. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट इव्हनिंग अहेड. एन्जॉय विथ द फॅमिली. थँक्यू सो मच.